त्यावेळेस मला खूप आनंद झाला, तर जुना व्यक्ती जर माझ्यासोबत बोलते आहे, काही चुकत असलं, चुकते प्रत्येकाचं, तर ते सगळं विसरून एका ठिकाणी येणे हां. आणि या समर्थांच्या माध्यमातून बरंच असं झालेलं आहे की ज्यांच्यासोबत आपण ओळख नव्हती ते सुद्धा येते, ज्यांच्यासोबत ओळख आहे ते सुद्धा येते. आणि ते आल्याच्या नंतर त्यांना पहिल्यांदा प्रॉडक्ट पाहिजे होतं, प्रॉडक्ट घेतलं आणि काल आम्ही नागपूरला गेलो, 6 घंटे चर्चा झाली जाता येता. त्यामुळे त्यांच्या डोक्यात हा विषय बसला का, तर विषय असा आहे की प्रत्येकजण हा ॲक्टिव्ह वर्क करते, काम करते, म्हणजे आपण काम करतो तर पैसा येते. कोणी असा विषय नाही की ज्याच्याकडे करोडो रुपये पडले आहे आणि त्याला पैशावर पैसा कमावते. एक उदाहरण घेतलं मुथूट फायनान्सचं काय आहे, त्यांच्याकडे करोड रुपये आहे, रोज दिवसाला त्यांच्या खात्यात करोडो रुपये जमा होतात लोकांची व्याजाचे, कारण त्यांच्याकडे पैसा आहे, आपल्याकडे पैसा नाही. पण अशा ह्याच्यात काय होते, जसं मी 6 वर्ष आजारी होतो आणि या 6 वर्षात ज्यावेळेस माझ्यापाशी पैसा येत नव्हता त्यावेळेस जाणवायला लागलं तर मी आयुष्यभर काय केलं. त्यांच्यासोबत चर्चा झाली, हाच विषय निघाला. त्यांना सुद्धा एक आजार झाला होता आणि त्या आजारात ते घरी असताना 200 रुपये येत नव्हते. मग त्यांना याची गरज काय वाटली, तर इथं जे इन्कम आहे ते इन्कम, ज्याला आपण पॅसिव्ह इन्कम म्हणू, काम केल्यानंतर इन्कम येते ते ॲक्टिव्ह इन्कम आहे, पण काम न करता जो पैसा येतो तो पॅसिव्ह इन्कम आहे. आणि पॅसिव्ह इन्कम हे बरेच लोकांना माहिती. काम आपण कशासाठी करतो, मॅडमने आतापर्यंत वर्क केलं, ॲक्टिव्ह इन्कम केलं, पण आता त्यांचा पवित्रा बदलला, आता त्यांना पॅसिव्ह इन्कम पाहिजे. आतापर्यंत 6,000चं प्रोडक्ट 9,000 10,000 केवढ्यात विकलं असं ते ॲक्टिव्ह इन्कम होतं, पण आता त्यांना ते इन्कम नाही पाहिजे, आता परमनंट इन्कम पाहिजे. त्यासाठी ते कामाला लागले. त्याच्यामुळे आज मिटिंगला 4 लोकांना बसवलं. याच्या अगोदर मिटिंगला कधीच बसवलं, कारण स्वतः तुम्हाला वाईट वाटत असेल याबद्दल हरकत नाही, पण ते स्वतःच मीटिंगला येत. तर आमचे महागुरु राहुलजी ठोसर सर या ठिकाणी आले आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी जास्त वेळ घेत नाही, मी डायरेक्ट त्यांच्याकडे हे सर्व सूत्र सोपवतो आणि त्यांनी आपला पेन आणि फळा घेऊन या ठिकाणी आम्हा सर्वांना तुमच्याजवळ जे नॉलेज आहे त्या नॉलेजच्या माध्यमातून पॅसिव्ह इन्कम काय काय आहे हे सर्व आम्हाला सांगायचं आहे. आम्ही तुमच्यासाठी ऐकण्यासाठी इथे बसलेला आहे. श्री स्वामी समर्थ. ही मूर्ती लहान आहे, कीर्ती महान आहे. सगळे परिचय आहे, चव्हाण साहेब बाकी सगळे जुने चेहरे आहेत. आपण मॅडम ह्या मॅडमचा परिचय तुम्ही का परिचय मॅडम, तुम्ही दोघी तिकीट नवीन आहे. हो माझा परिचय या नवीन देतो. माझं नाव राहुल माधवराव ठोसर. जवळपास आज 2.5 वर्ष पूर्ण झाले या बिझनेसमध्ये, आणि या 2.5 वर्षातला जो अनुभव आहे जीवनाचे, बाकीचं आयुष्य वेगळं आणि 2.5 वर्ष वेगळं. की मग असं कसं, तर आधीचं आयुष्य असं होतं का मी सोनार आहे, जाती सोनार आहे, आणि शिवभूमीमध्ये माझं तळवेलला दुकान आहे, माझं अमरावती मार्केटमध्ये सुद्धा दुकान आहे, आणि शिराळ्यात सुद्धा दुकान आहे. तिन्ही दुकानचा ओनर मी आहे. इन्कम टॅक्स जवळपास आपलं करोड रुपयाचा घायला मॉर्गेजचा करोड रुपयाचा टर्न होता. एक टाइम झाला की मी अमरावती टॉपवर होतो. माझा तो स्वभावाचा म्हणा की आहे, गायनाच्या बाबतीत टॉपवर होतो. म्हणजे खेड्यापाड्याचे हे चालते ना, सगळ्यात जास्त मॉर्गेज माझं होतं. एका दिवशी 30-30 लाखाचा टर्नवर एका दिवशी गेला, म्हणजे महिन्याचा जवळपास 9-10 करोड रुपयाचा टर्नवर गायनाचा होता. पैसा होता, पण तो पैसा मन दुखून आलेला असते असं लक्षात आलं, कारण व्याजाचा पैसा मन दुखून आलेला असते. त्याचे मग नंतर साईड इफेक्ट खूप झाले, भयंकर साईड इफेक्ट झाले. आपण ज्या बॅनरखाली आलो, समोर सक्सेस लाईफ कंपनी मार्केटिंग जे आहे ही प्रायव्हेट लिमिटेड आहे कंपनी. तर या कंपनीच्या बॅनर केलं, तुम्ही बाकीचे जे आयुष्य गेलं आणि हे आयुष्य मी पैसा खूप पाहिला. म्हणजे पैसा म्हणजे सोनार म्हटलं आमचं धातू राजासाहेब, त्याच्यामुळं पैसा आमचा
24 तास. तळवेलमध्ये असताना मी मोठ्या मोठ्या खटल्याच्या चुकारी मी करत होतो. म्हणजे खटले शुक्रवार दिवस आला की चुकारी मी करत होतो याची, हेही माहीत आहे सगळ्या गोष्टी. तर तो भाग वेगळा. नंतर मी जवळपास 1.5 ते 2 करोड रुपये नुकसानी पाहिलं. कोरोनामध्ये जवळपास 1.5 ते 2 करोड रुपये गेले. आणि एक पोझिशन अशी आली का ज्या लोकांना आपण मोठं केलं, म्हणजे समजा भाऊ असो किंवा नातेवाईक असो, जेव्हा तुमची परिस्थिती बेकार येते, या मार्केटची रीत आहे ते, या रीतीला कोणीच म्हणजे हे करू शकत नाही. ज्यावेळेस तुमच्या परिस्थिती बेकार येते त्यावेळेस तुम्ही जे जेव्हा अपेक्षा करता नेमकी तेच लोक पाठ फिरवते. आहे का नाही? असं बरोबर नाही आहे? यस. तुम्हाला असं वाटतं हा माझा खूप जवळचा आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझा जवळ आहे, हा माझा आहे. तुमची एक अपेक्षा असते आपल्या, आणि अपेक्षा करणं चुकीचं आहे. आजच्या काळात अपेक्षा करणंच चुकीचं आहे. म्हणजे पोरा सध्या तुमच्या पोरापासून अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. आजचा काळ तो आहे. आज भावनेला कोणी काही महत्व नाही आहे. भावनेला फक्त लोक जास्त पैशाला महत्व देतात. तर मधातला पिरियड मग एवढा भयंकर होता, पण मी कधी लाचारी नाही पत्करली. मी मेहनत केली. मी असे कामं केले का जे कामं मला सोबत नाही तेही कामं केले. सर्व करायचे, फक्त जीवन जगायचं. मग शेवटचं असं ठरलं होतं का आता फक्त आपल्याला जीवन जगायचं आहे. जे आपल्या भरोशावर, माझ्या 2 मुली आहे, मुली शिक्षण आहे, एवढं तरी आपल्याकडून झालं. आणि डिप्रेशनमध्ये येऊन जाते. मग जेव्हा तुमच्या खिशातला एवढा मोठा पैसा पडतो मार्केटमध्ये, तुम्ही डिप्रेशनमध्ये येऊन जाता. आणि मग त्यावेळेस जे कर्ज असते, तर माझ्या अंगावर जवळपास 40 लाख रुपये कर्ज झालं होतं सगळं निघून. माझे प्लॉट होते अमरावतीला, मी प्लॉटे काढून सगळं काढून माझ्या अंगावर 40 लाख रुपये खर्च होतं. मी ते शतावरी लावली होती, त्यात माझे 8 लाख रुपये गेले. म्हणजे एक जण माझे 32 लाख रुपये घेऊन, देवांना नानासाने म्हणून नाही, 32 लाख रुपये घेऊन फरार आहे. अशी भरपूर गोष्टी चालल्या. म्हणजे ते वाटतं आपदा जेव्हा येते तर ते एकावर एक येत असते. मग त्या येते एवढं भयंकर की चारीकडून येते. त्यावेळेस तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. माझ्या मिसेसला असं वाटत होतं का हो, यांनी काही जीवाचं करून नाही टाकलं पाहिजे. माझ्या मिसेसला ते, आता तुम्ही बाया लागल्या गोष्टी करा सांग ना. मग माझ्या मिसेसला असं वाटत होतं का एवढं डिप्रेशनमध्ये गेलं. म्हणजे डिप्रेशन असं होतं का एक बंगाली म्हणून होता, शेवटची चोट जे बसली, एक बंगाली होता रमेश कटवा म्हणून. आणि तो माझा कारागीर होता, म्हणजे 10 वर्षाहून कारागीर होता. म्हणजे आम्ही म्हणजे सगळं सोनं आमचं त्याच्यावेळी पडलं राहत होतं. आम्ही फोन करत होतो, तो तिकडून वस्तू म्हणून पाठवत होता. त्याच्याकडे माझं जवळपास 150 ग्रॅम सोनं होतं. त्याच्याकडे पडलं राहत होतं 150 ग्रॅम सोनं. आमचं कसं फोन करणं, डिझाईन पाठवणं व्हॉट्सअपवर, तिकडून तो वस्तू म्हणून पाठवत होता. हे सगळ्या त्या गोष्टी चालते. तो मार्केट म्हणून पळाला. म्हणजे हे तर आधी झालंच होतं. तो मार्केट म्हणून पळाला तर तो कमीत कमी 4-5 करोड रुपये सगळे घेऊन पळाला. ते बंगाली लोक तिकडे असते, पश्चिम बंगालमधले, ते कुठं जाते काय जाते कोणाला माहित नाही. आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याचं गावही माहीत नाही. आणि तिकडे गेल्यावर लोक खूप क्रूर लोक आहेत तिकडचे बंगालमध्ये. सांगत नाही तुम्हाला मारायची होतं तुम्ही जर विचारलं. आम्ही गाडी करून गेलो होतो 8 तास पश्चिम बंगालमध्ये. पण ते आम्हाला वाटलं तर आपलाच जीव नाही चालला होता. पैसेच जाईल ना. त्याच्या गावात गेल्यानंतर अशी परिस्थिती होती की आम्हाला पळायला लागलं तुम्ही. तर त्याला कोणी पत्ता सांगितलं, घर सांगितलं. आणि पोलीस केस करायसाठी मग सगळ्या डॉक्युमेंट पाहिजे. आता आपलं कसं होतं, विश्वासावर काम होतं. तर ते चोट जेव्हा मला बसली त्यावेळेस माझ्या मेसेजला असं वाटलं की आता हा माणूस काहीतरी जीवाला करते. अरे साहजिक होतं तर परिस्थिती तशी. 3 दिवस आम्ही कोणी जेवलो नाही. 3 दिवस आमच्या म्हणजे कोणी पोटात फक्त पाणी, अन्नाचा कमी, अशी परिस्थिती झाली होती. ही परिस्थिती कोण सांगतो का मी या क्रायसिसमधून गेलो आहे, मी याच्यातून निघालो त्याचं कारण समर्थ सक्सेस. नाही तर मग मी मला ठरवलं होतं समोर सक्सेसनं मला यातून बाहेर काढलं. आणि मग जेव्हा तुमच्यावर झालंय, तुमच्या नातेवाईकाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे हे झालं, तुम्ही काही मुद्दाम नाही केलं, मग तरी जे जे पैसे असते तुमच्या अंगावर ते 8 दिवस पैसे मागत नाही. जवळचे 8 दिवस पैसे मागत नाही. याच्यावर असा आघात झाला पण 9व्या दिवशी बरोबर ते फोन करते. आणि त्याला माहिती आहे का आता सगळ्यांना लागलं हे पैसे भेटत नाही. आणि हे रिअल आहे. तर मी मिसेसला सांगितलं, म्हटलं नाही, म्हटलं मी इमानदार आहे. माझ्या आतापर्यंत मी जे कमावलं आहे ते गेलं. मी त्या रानाच्या याच्यात 2011 मध्ये 4.5 लाख रुपये गुंतवले. म्हणजे तांदूळबाळाचे 1-2 जण आहे त्यावेळेस 4.5 लाख रुपये प्लॉट घेतला तास काढून. परिस्थिती तुम्हाला एक्सेप्ट करत जा लागते. जीवन जे आहे ते अजूनही पैसे भेटायचे. आज तर जवळपास माझी तुमचे 2 लाख आहेत, माझे 4.5 लाख आहे. 15-16 वर्ष झाली. त्या पैशाची व्हॅल्यू काय आहे?
त्यावेळेस जर 4-4.5 लाख रुपये जर तिथे प्लॉट घेतला असता तर आज कमीत कमी करोड रुपये वरती प्लॉट राहिला असता आणि ह्या रोडचं डिमांड आला. तर ह्या गोष्टी तुमच्या जीवनात घडते ऍक्सेप्ट करा लागते. मी ऍक्सेप्ट केल्या होत्या. त्याच्यानं मिसेसला म्हटलं मी जीवाचं काही करणार नाही. जे झालं आपल्या नशिबात नव्हतं ते गेलं. समोर काय आहे समोर झाला. पण डिप्रेशन म्हणजे असं मला सरतेच सुटली होती. माझा बीपी लो होत आहे, कधी वाढत आहे. शुगर माझी 525 उपाशी पोटी. डॉक्टर तिटुकले म्हणे का तुम्ही म्हणे तुम्हाला पॅरालिसिस होऊ शकते. म्हटलं नाही मी तेवढा कणखर आहे. म्हटलं मी जर ॲडमिट झालो तर घरच्या येऊन टेन्शन घेईन. ते सकाळी चेक करायला गेलो. मला अंगाला पूर्ण खास सुटली. मी सकाळी 9 वाजता चेक करायला गेलो. 9 वाजता उपाशी पोटी शुगर 525 होती. आणि अशा परिस्थितीत फिजिकली मेंटली जेव्हा माणूस स्ट्रेसमध्ये असते तेव्हा मग तुम्हाला हे जग नशवर वाटायला. मला असं वाटते अरे कोरोनामध्ये सगळेच जण मेले पाहिजे. म्हणजे हे मेंटली बनते बरं. त्या कोरोनामध्ये हे जगच खतम झालं पाहिजे. कारण की आपल्यासाठी आपलं नाही तर मग कोणालाच नाही. असं अशी मेंटॅलिटी झाली होती. म्हणजे जगण्याचे समोरचे पर्याय हे असं झालं होतं का बा तसं तुम्ही मरता येत नाही म्हणून जगाचं म्हणून जगाचं नाही. मरता म्हणजे म्हणजे स्वतःहून नाही मरायचं. जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत जगाचं. आणि आज म्हणून म्हटलं जीवनाचे ते सगळे एका साईडनं आणि पॅसिव्ह इन्कमची का गरज आहे मार्केटमध्ये ते आपण याच्यावर थोडीशी चर्चा करणार आहे. हेल्दीचा उद्देशच तो आहे का समोरचा सक्सेसचा प्लॅटफॉर्म काय समजून घ्या. त्याला ज्याने सिरियस घेतलं. आता 1.5-2 करोड रुपये तुमच्यापैकी तर कोणाची लॉस नसून झाली तर एवढा लॉस कोणाला नसून झाला. तो लॉस मी पाहिला आहे. मी सगळ्या भावाचे येईल माझ्या गाडवे सर त्याचे सगळे जे लग्न मी करून दिले व्यवसाय मी टाकून दिले त्याचं पूर्ण डिलेवरी आहे बाहेर पण सारं मी केलं का नाही केलं सर. आणि ज्यावेळेस माझ्या परिस्थिती आली त्यावेळेस त्यांनी हात वरती केले का नाही केले. दुकान माझ्याच नावावर आहे. इन्कम टॅक्स TDS होते मीच भरतो रिटर्न मीच भरतो. पण मी त्याला उठवलं नाही दुकानातून कारण की ते माझे भाऊ होते कुठं ना कुठं. आणि आज सगळे चांगले आहे. आज त्याचा ॲक्सिडेंट झाला तर मीच त्याला 3-4 लाख रुपये लावले. आपण आपलं कधी सोडायचं नाही. समोरचं आपल्यावर कसं वागते हे काही आपल्याला काही घेणं नाही. तो माझा भाऊ आहे. आता आईला भरती गेलं मुस्तफा साबीरकडे आणि आई 8 दिवस होती मुस्तफा साबीरकडे. पण तिला ज्यावेळेस सगळे पळून राहिले तिकडे इकडे म्हटलं माझी आई आहे. आई माझी आहे. डॉक्टरनं बिल काढलं 45,000 रुपये. मेडिकल निघालं 15,000 रुपये. एका सेकंदात 60,000 रुपये दाखवा क्यूआर मारून टाकले. मी भावाला विचारलं नाही का तू किती देतो 10 तू किती देतो. आईच्या वाटण्या होत नसते. आई माझी आहे. ज्यावेळेस माझ्यावर परिस्थिती होती बिचारी ते म्हणजे 1,000 2,000 रुपये देत होती. माझ्या लेकराच्या हातात देत होती. ते कुठून आले पण 1,000 2,000 रुपये खाऊ देत होते लेकराच्या हातात. आणि ते पैसे मला खूप मोठे वाटत होते तेव्हा ते भरती होती. तर मी मग त्यावेळेस हा विचार नाही केला का बा काय नाही. त्यावेळेस आपल्याकडे समर्थ आलो होतो. आणि समर्थ आल्यामुळं आज मी कर्जातून मिल झालो. मी गाडी घेतली. माझी जवळपास महिन्याची इन्व्हेस्टमेंट जवळपास 1 लाखाच्या वरती इन्व्हेस्टमेंट आहे सध्या. आणि या सगळ्या गोष्टी सांगायचं कारण काय का हा प्लॅटफॉर्म तेवढा ताकदीचा प्लॅटफॉर्म आहे. आपण इथं जर आज या प्लॅटफॉर्मला सिरियस घेतलं नाही तर पुढचं काळ आपल्याला माफ करणार नाही. आज आपल्याकडे जेवढा टाईम आहे मिशन खूप मोठा आहे. जो याला बिझनेस म्हणून करते पहिले सर तो या बिझनेसमध्ये जास्त पैसे कमवत नाही. श्याम सर एक मिशन म्हणून करायचं हे काम आहे. आता मिशन म्हणून करायचं काम आहे. भगवान बुद्धाजवळ एक व्यक्ती गेला आणि ते अनुयायांनी सांगितलं की यांना ज्ञान द्या. तर भगवान बुद्धाने त्याच्याकडे पाहिलं त्याला भूक लागली होती. बुद्धाने सांगितलं का याला पहिलं अन्न द्या. हा जवळपास 3-4 दिवसामध्ये काही खाल्लं नाही. त्याला आता ज्ञानाची गरज नाही आहे. मार्केटमध्ये आता ज्ञानाची गरज नाही. मार्केटमध्ये अशा ज्ञानाची गरज आहे ज्या ज्ञानातून पैसा देतो. आणि मार्केटमध्ये जेवढे मोठे धंदे आहेत आमचे सराफी आहे. आता तुम्हाला सांगतो माझ्या जवळ आहे अकोल्याला डापटी रोडवर मोठे शोरूम होते. जवळपास 5 करोड रुपयाचं असेट होता. किती करोड रुपयाचं 5 करोड प्लॉट. त्याचं गहाणाचा कारभार शोरूममध्ये पूर्ण सोनं नाणं सगळं. हे ह्या 4-5 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे. कोरोनाच्या म्हणजे त्याच काळातली. त्यांनी एका व्यक्तीचं गहाण ठेवलं. सोनं होतं फक्त 5 ग्रॅम. आणि तो व्यक्ती ते सोनं चोरून आणलं होतं. चोरून आणलं आणि त्यांच्याकडे गहाण ठेवलं. ते गहाण ठेवलं तर तो पकडला गेला चोर. मग त्यानं डायरेक्ट सांगितलं की तिथं गहाण ठेवलं. ते चोरी होती बुलढाण्याची. त्यांचं शोरूम अकोल्याला. बुलढाण्याचे पोलीस आले. चोरी करणारा जेवढा गुन्हेगार आहे तेवढाच कायद्यात चोराला मदत करणारा गुन्हेगार आहे.
मग ते बुलढाण्याचे पोलीस आले रात्री 11 वाजता. आता श्रीरंगदादा पिंजरकरचं नाव जर तुम्ही ऐकलं तर अकोला जिल्ह्याचे शिवसेनेचे अध्यक्ष आहे श्रीरंगदादा पिंजरकर. आणि ते याचे सासरे, ते याचे कोण, याचे भावाचे, याच्या भाऊ आहे संजू, त्याचे म्हणजे सासरे. तर त्यांनी एवढ्या रात्री फोन लावला त्यांना श्रीरंगदादा पिंजरकर आणि त्यानं त्याचा व्हेटोपावर वापरला. पण ते पोलीस जे आहे बुलढाण्याचे पोलीस हे कोणाचे नसते. आता पोलीस नाही त्याच्या कोणाचे नसते. ते त्याच्या जीवाला लागलं. त्याने एवढं तोडलं का त्याची पूर्ण प्रॉपर्टी गेली, अंगावर कर्जही झालं. शेवटी मी त्यांना शिराळ्यात आणलं. ओळखता तुम्ही अनासाने आज 5 करोड रुपयाची प्रॉपर्टी, आज मुलाबाळाचं फ्युचर काही नाही, शिराळ्यात भाड्यानं राहते. हे क्रायसिस मार्केटमध्ये आज 99% बिझनेसमध्ये या गोष्टी आज घडून राहिल्या आहे. मार्केटमध्ये कोणताच बिझनेस सेफ नाही. पण याउलट समर्थ सक्सेस का सेफ आहे तर पहा, मार्केटमध्ये आज जेही बिझनेस आहे हे फक्त वरतून शो दिसते. आता मागच्या आठवड्यातली एक गोष्ट आहे, आमच्या सराफ आहेत एका जणांना सुसाईड केलं, वरबा म्हणून आहे. आणि त्याचा बंगला कुठे आहे, मांगीलाल प्लॉटमध्ये. आता मांगीलाल प्लॉट अमरावतीला तुम्हाला माहिती कशी काय सोसायटी आहे. ते मांगीलाल प्लॉटच्या समोरच ते सोसायटी आहे एक, म्हणजे अमोरासमोरच समजा. तर तिथं भावा म्हणजे रिच लोक राहतात तिथं. त्यांनी सुसाईड केलं. तर सुसाईडचं कारण असं का धंद्यात खूप मोठा लॉस आला आणि तो लॉस म्हणजे मग लोक सुसाईड का करते त्याच्यामध्ये 2 कारण असते. एक तर ज्यानं कर्ज करून घेतलं अंगावर त्यानं सुसाईड केलं त्याची फॅमिली सेफ राहते. कारण की मागणारा खूप मेला तर मागणारा त्याची फॅमिली मागू शकत नाही, व्यवहार त्या होत असते. त्यांना पैसे देऊ शकले असते पण त्याला वाटलं हे जर पैसे मी देऊन दिलेले तर माझ्या फॅमिलीसाठी काय, त्याच्यापेक्षा माझा जीव गेलेला बरा, या उद्देशानं सुसाईड केला आहे. म्हणजे लोक मागतील तुम्हाला मागतील. आता बायको तर काही जाऊन मागणार नाही कारण की लिगली नसतेच काही. आणि सगळे पैसे व्याजाचे असते, उलटी चिट्टीचे असते. मार्केटमध्ये मीटरचा पैसा चालते, मॅक्झिमम मार्केटमध्ये मीटरचा पैसा चालते. आता हे मीटरचा पैसा काय आहे तुम्हाला माहिती आहे का? मीटरचा पैसा का चव्हाण साहेब माहिती आहे काय असते मीटरचा पैसा? 100 रुपये जर तुम्ही घेतले 8 घंट्यात 102 रुपये होते. 8 घंट्यात किती रुपये होते म्हणजे 24 तासात किती रुपये झाले? एका दिवसात आणि रात्रंदिवस व्याज चालू 106 रुपये. म्हणजे 100 रुपयाला व्याज किती झालं ते 180 रुपये महिन्याचं. म्हणजे 1000 रुपये घेतले तर 2800 रुपये द्यायला लागत. लाख रुपये घेतले तर 2,80,000 द्यायला लागत. हा मीटरचा पैसा आहे मार्केटमध्ये. आणि व्यापारी हा पैसा सकाळी उचलते आणि संध्याकाळी पेड करते. पण या मीटरच्या पैशानं लोकांचे जीव गेले आहे मार्केटमध्ये. कारण हे एवढं चक्रवाढ भयंकर व्याज आहे. म्हणजे 100 रुपयाचे 180 रुपये जर तुम्हाला द्यायला लागून राहिले ते एवढं ह्या पैसा मार्केटमध्ये 10 रुपये 20 रुपये शेकड्याचे पैसे ते नॉमिनल झाले आहे. मॅक्झिमम लोक सर्व्हिसवाले एमएससी वाले कर्मचारी पण याच्या अंगात 10 रुपये शेकड्याचे पैसे आहे. जास्त एमएससी वाले पैसे आहे. आमच्या गावातच आहे 2-4 जण 10 रुपये शेकड्यात पैसे वाटते त्याच्याचपासून पार्टी खाते. म्हणजे त्याला 2,000 रुपये दिलेले त्यातले 500-700 खर्चही करते, 2,000 व्याजही चालू. आणि खूप लोक गुंतले याच्यात. खूप लोक आहे का हे पैसे वापरून राहिले मार्केटमध्ये. आज मार्केटमध्ये हिरोपासून हिरो बनणं हे फक्त एक मन राहिली, सोपी गोष्ट नाही आहे. तुम्ही पैसा लावून मार्केटमध्ये आज पैसा कमवू शकत नाही. तुम्ही जर अमरावतीमध्ये आले किंवा तुम्ही एवढे मोठे मोठे कॉम्प्लेक्स बनले आहेत. तुम्ही पोटिया रोडवर गेले मालवीचा कॉम्प्लेक्स बनला आहे, तिकडे त्या जकात नागावर गेले तर त्या जोशीचा कॉम्प्लेक्स बनला आहे, तिकडून बरसयाचं बनलं आहे. आणि त्यात 4 दुकानं चालू आहे, फक्त 4 दुकान चालू आहे. आणि कॉम्प्लेक्समध्ये दुकान आहे कमी 500-600. आणि 4 मधलं 2 मेडिकल आहे. म्हणजे मेडिकल तर एवढे झाले आता भयंकर मेडिकल झाले. पहिले मेडिकल दिसे नाही, आता मेडिकल बस जागोजागी मेडिकल झाले. सगळ्यात जास्त मेडिकल वाढले याच्यात. कारण की त्या 40% पर्यंत कमाई आहे मेडिकलमध्ये. तर तेही काही कमावून नाही राहिले कारण की धंदा खाल्ला सगळा. आता मोठ्या हे आरोग्य भारतीसारखे लागू राहिले. फ्रँचायझी मोठ्या रात्रंदिवस 24 तास चालू राहते आणि जाग्यावर 10%-20% कमी करून देते. आज आमच्या धंद्यात सराफी धंद्यात काय झालं आहे का हे हॉलमार्क आलं
कमाई एकदम कमी होऊन गेल्या, मोठे मोठे शोरूम लागले. या सर पॉवर एवढा पॉवर रेट काय होता. शोरूम लागले पहिले. आता मी जेव्हा सराफात काम शिकत होतो 1994-95 मध्ये, त्यावेळेस अशी कंडिशन होती, कारागिराच्या हाताला काम होतं. खेड्यापाड्यात बाया कापसाला जाय आणि डोरला मनी करे, बरोबर आहे ना. प्रत्येक बाई काही ना काही सोनं नाणं होतं. आणि आज काय झालं, आज जो चिल्लर धंदा तर पुरा खतम झाला. मार्केटमध्ये आज टाटा उतरला आहे, रिलायन्स उतरला आहे, जुना गाडगी उतरला आहे. म्हणजे मोठे मोठे जे टायकून आहे हे अमरावतीमध्ये पहा तुम्ही किती शोरूम झाले. मालाबारवाला आला अमरावतीमध्ये, कुठले आज किती मोठा हे आहे. तर सराफ्यातला जो धंदा होता, तो आमच्या वेळेस जो धंदा होता, तो धंदा तर पुरा खतम होता. सराफ्यातले कारागीर सगळे दारू पिवत संध्याकाळचे डिप्रेशनमध्ये. सगळ्या बारमध्ये जास्तीत जास्त लोक म्हणजे सराफ्यातली लोक जास्त दिसते. म्हणजे थोडीशी कमाई झाली रात्री आणि डिप्रेशन द्यायला ते हे जुने लोक आहे, येले तर जुना काळ जो सुवर्ण काळ तो खतम झाला. आता धंदे म्हणून नाही, फक्त पोट भरायचे धंदे राहिले. आता सराफ्यात म्हणजे सराफी धंद्याच्या भरोशावर लेकरं शिकवून कठीण झालं आहे, असे धंदे झाले सराफी धंदे. तर प्रत्येक बिझनेस तुम्ही कोणत्या बिझनेसच्या डोळाशी जर गेले तर आज प्रत्येक धंदा जो आहे, जो पहिल्या 10 वर्ष आधी 15 वर्ष जो रनिंगमध्ये होता, ते धंदे आता खतम झाले. ते जे फोटोग्राफीचे धंदे हे सारखे टेक्नॉलॉजी आली, त्याचे धंदे खतम होते, खतम झाले. नाही तर या माणसाचं नाव झालं एका वेळेस. आज येईल याच्यासमोर चॅलेंज आले, सगळे समोर चॅलेंज आले का समोर आयुष्य कसं जाईल. खर्च लागले आहे, कारण की आपल्याला खर्चाची सवय पडली आहे. आपण एकदम किलो जगू शकत नाही, आपण एकदम एवढ्या दुधात चाय करू शकत नाही, एकदम म्हणजे लोअर आपण जिंदगी जगू शकत नाही. पण चॅलेंज आले आहे प्रत्येक धंद्यामध्ये. आणि जे प्रिंटिंग पेजचा धंदा, एवढे चॅलेंज याच्या धंद्यात का आज महेश काढवण्यासारखा जो हे आहे तो खतम झाला आहे. त्याचं नाव झालं एका काळात अमरावतीमध्ये. आज धंदे मॅक्झिमम धंदे जे आहे फक्त दिसते, फक्त अंदरून सगळे हे पोखरलेले आहे. बिझनेसची कंडिशन अशी आहे का बिझनेसची 90% बिझनेस आज डाऊनमध्ये आहे. आज हॉटेल इंडस्ट्री पहा तुम्ही, आज खूप मोठे मोठे हॉटेल लागून राहिले. आणि हॉटेल आता एक पंजाब पाटलाचं हॉटेल आहे इथं जकात नाक्यावर, तो तिळके माझा मित्रच आहे. त्याला पहिले 45,000 भाडं होतं. पहिले त्याला त्या जागेचं 45,000 भाडं होतं. भाड्या नाही जागा, ते जे तिडके पंजाब पाटला धाबा जे आपण तिथे जेवण केलं ते भाड्यानं आहे. त्याला 45,000 भाडं होतं. 45,000 भाड्यात तो त्याचं निघत होतं, भाडं थोडं निघत होतं. म्हणजे रोजचे 1500 भाड्याचे काढून ठेवणं, मजुराचे काढून ठेवणं, तरी तो रोजचे 2-3 हजार रुपये घरी घेऊन जात होता. त्याच्यासमोर आसरा लागला. आता पाहायला जाऊन तुम्ही आसरा लागला. आसरावाल्याने त्याचा 50% पेक्षा जास्त धंदा करून टाकला. त्याच्या आधी कोटेच्या गेटवर एक अरोमा म्हणून लागलं होतं. त्यानं 2 वर्ष एवढा धंदा केला, तिथे गाड्या लावायला जागा राहत नव्हती. आता तिथं 1-2 गाड्या राहते फक्त. मी माझं ऑब्झर्वेशन असतेच. मी माझा ते एक स्वभाव आहे माझा पैलवानाला आहे. तर आज त्या पंजाबराव पाटलाची कंडिशन अशी झाली का त्याचं भाडं म्हणजे भाडे निघणं कठीण झालं आहे. वर्करचं स्टाफचं पेमेंट, बाकी त्याचा जे खर्च आहे, तर तो म्हणते आता मला 2-3 महिने झाले मी घाट्यात चाललो. जसं ते आसरा लागला समोर, आसरावाल्यानं पूर्ण याचं हे खाऊन टाकलं. आज इथं या धंद्याने आता त्याचा सेटअप आहे 45,000 रुपये भाडं आहे, पण त्याचा सेटअपही जवळपास चांगला त्याचा सेटअप उभा केला. आता त्याला खर्च लागला आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, स्टाफ असल्याशिवाय जमत नाही आज हॉटेलमध्ये. तर तो आम्ही तिथं बसलो तर तो सांगते का ह्या धंद्यात आता काही मजा राहिली. आणि पंजाबराव पाटलाचं नाव चालवतो त्या काळात. आज माझा आतेभाऊ आहे, त्यानं चांदुरेली रोडवर मी पाहिलं असून गोविंदवाडा म्हणून हॉटेल लावलं. जवळपास 4 करोड रुपये सेटअप, शेतात जवळपास 4 करोड रुपये सेटअप, मुक्त सेटअप लावला. तर 3 वर्ष खिस्तान करत ओळख आणलं. तर दिल्लीचे कारागीर आणले, युपी इथून कारागीर आणले, बिहारून कारागीर आणले का लोक टेस्ट भेटली पाहिजे. सेटअप असा व्हेजचं वेगळं, नॉनव्हेजचं वेगळं, सगळे वेगळ्या भट्ट्या. आणि खूप मस्त सुंदर. आता मला वाटतं कोणतरी पाहायला आपण गेलो तर पाहायला ना पण ते गेलो. हा, तो म्हणे मी सगळं करून मला 40,000 रुपये 50,000 वाचून मिळाले. आणि एवढं सेटअप, एवढं टेन्शन असते. सकाळी उठून लागते, भाजीपाला लागते, हॉटेलवाल्याला टेन्शन असते बरं, किराणा लागते, भयंकर. एवढी मेहनत करून महिन्याचे 30-40,000 उडून गेले. शेवटी तर हॉटेल बंद करून गेलं. एवढं सेटअप आता तिथं पूर्ण बंद पडला. 4 करोड रुपये लावून 40,000 महिना मार्केटमध्ये कमवायची शाश्वती नाही.
आणि रिअल गोष्ट आहे, तुम्ही वर गेले तर आता हॉटेल बंद पडलं आहे. वाचूनच नाही आले काही पैसे. कर्मचाऱ्याचा पगार जवळपास तो महिन्याचे 20 लाख रुपये त्याचा खर्च होता. आता आपल्याला जवळपास मला 2.5 वर्ष झाले, माझ्यापासून जर हा बिझनेस तयार झाला तर हे सगळं 2.5 वर्षाचं हे आहे. 2.5 वर्षात काय झालं? 2.5 वर्षामध्ये मी जवळपास 50 लाख रुपये कमवले. मी जवळपास 50 लाख रुपये कमवले. पण जवळपास 3 CR पेक्षा जास्त पैसे आपल्या टीम मध्ये वाटले गेले. आमच्याकडे सगळा डाटा असते त्याचा, कारण की सगळं ऑनलाईन आहे. जेवढा सेल झाला त्या सेलवरून जवळपास 45-50% पैसे कंपनी वाटते. MRP धरून 55% पैसे आपल्याला येते. MRP धरून MRP सोडले तर 45% आपल्याला सिस्टममधून येते. जवळपास 3 CR पैसे वाटले गेले टीममध्ये. आता 3 करोड हे जे रक्कम आहे ही छोटी मोठी रक्कम नाही आहे का? जर आहे की छोटी मोठी रक्कम? 3 करोड हा छोटी मोठी रक्कम आहे आपल्या सामान्य माणसासाठी तर नाही आहे. आता या 3 करोड मध्ये तळोगार सर आहे, राऊत सर आहे, पवार सर आहे, हिरडे सर आहे, हे सगळे आपण बसले, गाळगोल सर आहे, पाचगरे सर आहे, सगळे तुम्हाला प्रत्येकाचं ज्यांना जेवढी मेहनत केली तेवढा हिस्सा त्याला भेटला आहे. बरोबर आहे? भेटला आहे ना? आता बिझनेस, कोणताही बिझनेस जो आहे स्टँडवाला जवळपास 2.5 ते 3 वर्ष स्टँडवाला लागत असते. आम्ही सुरुवात केली तेव्हा आमच्या मीटिंगमध्ये 4 लोक होते. तळोगार सगळं माहिती आहे, 4 लोक घेऊन आम्ही मीटिंग घेत होतो. कारण लोकांना विश्वास नव्हता आहे सिस्टमवर पैसे येते का. विश्वासाची काही टॅबलेट नाही आहे का दिल्ली बॉल विश्वासाला असं की नाही. विश्वासात धीरे धीरे वाढत असते. आज जे लोक येऊन राहिले, आज चव्हाण सर जे तुमच्यावर आले ते सगळं पाहून आले, हा माहोल पाहून आले आहे. तुम्ही तसे नाही आले, कारण की माइंड आपला एवढा भयंकर आहे. जोपर्यंत कोणती गोष्ट याच्यावर एंटर होत नाही तोपर्यंत ते गोष्ट आपण एक्सेप्ट करत नाही. आज असे लोक येऊन राहिले का जे लोक माझी गाडी घेतल्यानंतर माझा जो जुना बिझनेस होता RCM मध्ये मी काम करत होता, सगळी अंजनगावची टीम अंबरते सर, नरटे सर, ते काम नवीन म्हणून त्याला चांगलं काम करून आले. नवीन लोक ज्या लोकांच्या घरी मी सुरुवातीला गेलो होतो 2 व्हीलरवर आणि त्यांना त्यावेळेस फक्त ऐकून घेतलं होतं, ते आता स्वतः येऊन राहिले. चांगले आम्ही मोठे मोठे लिडर आता स्वतः. हा सगळा माहोल आहे. तर 2.5 वर्षात काय झालं? 2.5 वर्षात एक माहोल तयार झाला. लोकांच्या गाड्या गोळ्या झाल्या, लोकांचे लाईफ बदलली. आज तुम्ही जर ही गाडी मोठी गाडी जर रन करता तर 2.5-3 हजार रुपये पर डेचा खर्च आहे. आणि तुम्ही कंटिन्यू मार्केटमध्ये लोक तुमच्यावर एक मेसेज येते, हा पैसे हा जर 1 लाख रुपये महिना गाडीचा खर्च करू, गाडीवर खर्च करून हा पैसे कमावते, हा मेसेज जाते की नाही जात? लोक तुमचा अभ्यास करत नाही का? मार्केटमध्ये प्रत्येक व्यक्ती तुमचा अभ्यास करतो. तुम्ही पैसे कमावून राहिले, तुम्ही सांगू राहिले, दिसून नाही राहिलं तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार. ते दिसलंही पाहिजे. आज दिसून राहिले, लोक गाड्या दिसून राहिल्या, लोकांचे लाईफस्टाईल दिसून राहिले, लोक विमानात चालले, लोक मजा करून राहिले, लोक फ्रीमध्ये आहे, म्हणजे टेन्शन फ्री आहे. आज लोक, आज मी माझ्या धंद्यात एवढा भयंकर टेन्शन फ्री होतो, कमाई होती तर एवढं टेन्शन का टांगती तलवारच आहे. जे ट्रेडिशनल मार्केटमध्ये तुमच्या डोक्यावर एक टांगती तलवार आहे, ते कधी तुमचा घात करायचं सांगता येत नाही. ते ट्रेडिशनल मार्केटची रिअल आहे. आज शिंदे कम्युनिटी करून पैसे कमवून राहिले, आपल्या मराठी माणसाला ते कधी जमलं नाही. आज तुम्ही जर बिझीलँड सिटीलँडमध्ये जर गेले, माझा एक मित्र होता ठाकरे, त्यानं बिझीलँडमध्ये दुकान घेतलं, हॉटेलवर राहत होतो. त्यानं दुकान 4 वर्ष चालवलं. 4 वर्षात त्याचा जेवढा धंदा होता त्याच्या बाजूला शिंदे होता त्याचा 1 महिन्याचा धंदा होता. आपला मराठी माणसाचं दुकान चालतं तयार नाही. शेवटी त्यानं दुकान बंद करून टाकलं, विकून टाकलं आणि ते दुकान त्याच शिंद्याने घेतलं, त्यानं मोठं केलं. आपण हे कम्युनिटी करून धंदा करू शकत नाही. पण समर्थ सक्सेस मध्ये येऊन आज आपण एका कम्युनिटी खाली बसलोय, हेच आपला सगळ्यात मोठा विजय आहे. याच्यात एवढं काय आता शिंदेने घेतलं की बिझीलँडचं मार्केट, मराठी माणूस तिथे टिकू देत नाही. अमरावतीला जोशी मार्केट आहे, मराठी माणूस धंदा नाही करू शकत तिथं. आपलं शिवाजी तुकाराम काळेच्या साड्याचं दुकान लावलं तिथं, मला माहित असं. त्याच्या दुकानात अजून सारे शिंदे होते. जे वस्तू हा 100 रुपये विकून राहिला, याला त्याच्या 10 रुपये विकून राहिले, तोच व्यक्ती शिंदे 70 रुपये विकून राहिला. कारण की याले जे सोर्स असते तिकडून येणार आहे, हे जे सोर्स तिथून मदत असते. ते डायरेक्ट बल्कमध्ये देते, साईडवर माल देते धंदा करासाठी. आसाराम बाप्पू चाराने व्याजानं आसाराम बाप्पूचे पैसे सारे शिंदेनं
आझाद बापू जेलात गेला, सारे अमरावती शिंदे सुटी झाले. ही रिअल आहे. 4 आणे पैसे होते, 25 पैसे व्याजदराने पैसे होते. तसा तो अंदर गेला, 5 मी तेव्हा सारे शिंदे बनले, करोड रुपये पतून टाकले आझाद बापूचे. तर आपल्याला कोणी आसाम बापू भेटत नाही. आपल्याला काय, आपल्याला 3 रुपये शेकड्याचे पैसे काढावे लागते. अरे 3 रुपये शेकड्याचे पैसे काढले तर तो धंद्यात टिकत नाही. आमचे आजोबा सांगत होते, जास्तीत जास्त 8% 9% वार्षिक व्याजाचे पैसे धंद्यावाल्याला फार भरपूर झाले. 36% 3 रुपये शेकडा म्हणजे तो टिकू शकत नाही धंदा. तर हे कंडिशन आहे मार्केटची. पण समर्थ सक्सेस आहे प्लॅटफॉर्म खाली. आज आपल्याला काम, आपल्याला चॅलेंज काय, आज राजकारणाच्या ट्रेनिंगमध्ये गेलो, त्यांनी सांगितलं की 15,000 रुपयाचे चक्रव्याध आज मॅक्झिमम 90% जनता जी आहे 15,000 रुपयाचे चक्रव्याध अटकले. आणि खरी गोष्ट आहे. आज एखादा जर नोकरी करून राहिला, तुम्ही त्याला हा बिझनेस सांगता, तुम्ही त्याला बोलावता मिटिंगले, पण तो जिथं 15,000 रुपये कमवायला तो मला काही सुट्टी देईल काय नाही. आमचे बाळासाहेब आहे, ते खूप प्रयत्न करून आले समर्थमध्ये. पण त्यांचं काय, ते 15,000चे चक्रव्याध एवढं अटकले आहे. मुलं आहे, मुलाचं शिक्षण आहे, बिमारी आहे, 15,000 भेटते देईल, 2-3 एकर त्याची जमीन आहे शिकायला. तर ते म्हणते मला बिझनेस करायचा आहे, पण मी जर बिझनेस आज करतो तर मला आज 15,000 रुपये पाहिजे. आणि कोणताच बिझनेस जो आहे नेटवर्क मार्केटिंगचा तुम्हाला पहिल्याच दिवशी पैसे देत नाही, कारण की हा बिझनेस डेव्हलप करायला लागते. त्या चक्रवात ते एवढे अटकले आहे का ते याच्यातून निघू शकत नाही, आत्महत्या झाले या 15,000 रुपये. आणि मॅक्झिमम लोक 15,000 रुपयाच्या 500 रुपये पर डे चक्रात. आता या 500 रुपयात काय असते, त्याचा किराणा असते, त्याच्या मुलाच्या शाळेची फी असते, घरचे काही खर्च असते. ह्या 500 रुपये याच्यात त्याच्या डोक्यात कधीच कार येत नाही. येते का त्या डोक्यात कार, ते 2 व्हीलरचे टायरही बदलत नाही. त्याचे एक रेशो आहे, 80% जे 2 व्हीलरचे ॲक्सिडेंट होते ते काय नव्हते माहीत आहे, टायर फाटलं नव्हतं. उन्हाळ्यात जे ॲक्सिडेंट होते हे टायर फाटलं नव्हते. लोकांची कंडिशन अशी आहे की टायर घासल्यावरही तो अजून चालवायला तयार आहे, अजून चालते म्हणते, तो अजून चालते, म्हणजे तो रिस्क घेऊन आला. आणि मग उन्हाळ्यात काय होते, रोड गरम होते, तो टायर त्याची संपली, त्याची कॅपॅसिटी, तो फुटते. 80% ॲक्सिडेंट टायर फुटले होते. हा रेशो आहे. हे सगळे इंटरनेटवर हे सगळे डेटा आहे. माझ्याकडे 100 डेटा आहे का, ते सांगितले तर तुम्हाला विश्वास वाटणार नाही, पण डेटा आहे. पाणीच्या शेफ्टीवर सुद्धा लोकांनी PhD केली आहे, पाणीच्या शेफ्टीवर लोकांनी PhD केली आहे. तर हे मॅक्झिमम लोक जे आहे या चक्रवात असे भयंकर अटकले आहे की याच्यातून निघूनच नाही राहिले. आणि याच्यातून तर त्याला काळाच आहे, तर समर्थ सक्सेसमध्ये ते निघू शकते. इथं पार्ट टाइम 2 तास जरी काम केलं तरी तो या चक्रवातून निघू शकते. आणि असे भरपूर लोक जे आहे अटकले, येले काळाचं काम आपल्याकडे आलं आहे. हे 15,000 रुपये जे आहे, हे 15,000 रुपये त्याच्यासाठी एवढी मोठी रक्कम आहे का याला ड्रॉप करून तो कोणतं नवीन काम करायचं आहे. 30 rupees received on Bharat Pay. त्याच्या घरात दूध या 15,000 मिळालं, किराणा आहे 15,000 मिळालं, सगळं जे आर्थिक जे हे आहे ते 15,000 पूर्ण झालं. आणि त्यावेळेस तुम्ही त्याला समर्थ सांगता, समर्थ तुम्ही त्याला सांगितले, त्याला सांगितलं का तू पहिले हाच विचार करते का मी जर दुसरं कोणतंही काम करल तर हे जे इन्कम आहे मला, हे इन्कम या इन्कमवर सगळ्यात पहिले येईल. कारण हा कुठेतरी गुलाम आहे, हा गुलाम आहे, हा 15,000 रुपयात गुलाम आहे. मी आयुष्यात माझ्या फक्त 1 महिना नोकरी केली. जेव्हा मी काम शिकलो आणि नरेंद्र भोई होता अमरावतीला, त्याच्याकडे मी काम केलं. त्यावेळेस काम एवढं भरपूर होतं का आम्ही 16 घंटे काम करू. 8 घंट्यात झोपणं, जेवणं वगैरे सगळं 8 घंट्यात, 16 तास आम्ही काम करू. त्यावेळेस मी 22 घंटे सुद्धा काम केलं. तुम्ही मला 22 घंटे काम कसं, त्यावेळेस होतं काम आणि त्यावेळेस एनर्जी होती. 22 घंटे माझ्या पाठीला वारूळ झालं होतं. आमचं काम बैठक करा. तुम्ही मणी होते ना, ते पहिलं मणी, पहिलं मणी पाहिले ना तुम्ही, अष्टकोनी मणी पाहिलं ना, तर अष्टकोनी मणी त्याला म्हणायला पहिलं पडायचं काम. आणि त्यावेळेस माझ्या एवढं काम सराफ्यात कोणाच कळत होतं. जे मोठे मोठे व्यापारी होते, जे मणी तयार करत होते, त्याचे सगळे मणी पहिलं पडायला माझ्याकडे होते. तर मी ते काम जेव्हा करत होतो, ते हे पहिलं पडायचं काम, तर त्यावेळेस मी 1 महिना, त्याच्यानंतर मग मी 1 महिना मी त्यातून खूप कंटाळलो म्हणून मी 1 महिना नोकरी केली. आणि 1 महिना नोकरी केली तर मला असं लक्षात आलं का गुलामीचे जे जीवन आहे ते जगातलं सगळ्यात बेकार जीवन आहे. 1च महिन्यात, जास्त वेळ नाही. जो कोणाच्याकडे नौकरी करते तो स्वतःसाठी जगतच नाही. मतलब तो नौकरी वो पिंजरा होता है जिसमें आपको सवेरे डाला जाता है, शाम को निकाला जाता है, और आपको फूड भी आपके हिसाब से नहीं उसके हिसाब से दिया जाता है. नोकरी ही खरी गोष्ट आहे. कोणी नोकरी म्हणजे सरकारी नोकरीवाले हे नाही, आमचे भाऊसाहेब वगैरे नाही, पण जे प्रायव्हेट नोकरी करतात त्याची कंडिशन भयंकर आहे. ते कोलूच्या बैलासारखे आहे. तो
म्हणजे दुपारी त्याला 1 तासाची सुट्टी होती जेवण करायची आणि तो 1 तासात 15 मिनिटात घरी जायला लागते, 15 मिनिटात तो त्याला वापस यायला लागते आणि अर्धा तासात त्याला जेवण वगैरे करायचं असते. ते मार्केट तिकड नाही आहे ना, तुम्ही जर सरा म्हणजे अमरावती कुठेही गेले समजा तर त्या 30 मिनिटात तो असं भळभळ जेवते, असं बारीक चावून जेवू शकत नाही, भळभळ जेवते. बायकोसोबत बोलायला त्याला वेळ नाही, लेकरासोबत बोलायला त्याला वेळ नाही आणि एखाद्या जर ट्रॉफिकमध्ये सापडला तो 10 मिनिटं वेळ झाले तर मला त्याच्या शिवाय खाली म्हणजे खास लागते. ते मिनिटांनी बोलून नसतो असते 10 मिनिटं, तर तो बिलकुल असा एवढा एका घंट्याचं त्याचं जे मधातलं स्ट्रक्चर असते जेव्हा सुट्टी भेटते ते एवढं भयंकर असते. ते मी भोगलं एका महिन्यात. 1च तास जेव्हा भेटते, 5 मिनिटं जास्त झाले तर मला शिवाय दे. होळीचा सण सगळे लोक बाहेर कलर खेळून राहिले, माझे मित्र बाहेर आणि आमच्या मालकापाशी एक ऑर्डर आली लग्नाची, तो म्हणे आपल्याला हे काम करून द्यावं लागते. त्या महिना काय होता, मी एक गोष्ट सांगतो 84-85 त्यावेळेस महिना होता 800 रुपये महिना. पण तो 800 रुपये त्यावेळेसची मोठी रक्कम झाली 800 रुपये. तो म्हणे आपल्याला एक काम करून द्यावं लागते. होळीचं आमचं आधी प्लॅनिंग झालं होतं पण मला त्या प्लॅनिंगमध्ये भाग नाही घेता आला. मी लादणी होती, लादणीत काम करून राहिलो, बाहेर सगळे लोक कलर खेळून राहिले, सगळे मित्र कलर खेळून राहिले आणि त्या लादणीत मी घामा लोक येऊन काम करून राहिलो. मी 1 महिना ते काम केलं, माझ्या लक्षात आलं काही गुलामी जिंदगी आपल्याकडे नाही बनली आहे. आणि मग मी त्या 1 महिना काम केलं त्या दिवशी शपथ खाल्ली की मी आयुष्यात कधीच कोणाची गुलामी करणार, कधीच कोणाच्या मी काम करणार नाही. 1 महिना झाल्यानंतर मी चाब्या त्याला दिल्या आणि त्यानं मला 800 रुपये जेव्हा दिले तेव्हा मला त्या 800 रुपयाची किंमत समजली की ते 800 रुपये म्हणजे 1 महिना काम केल्यावर जेव्हा पैसे भेटते ते पैशाची किंमत खूप मोठी असते. मग त्यावेळेस मी शपथ काढली की मी कधीच कोणाच्याकडे नोकरी करणार नाही. आणि आजही माझ्यासोबत जे लोक होते सराफ्यात, एक माझा मित्र आहे राजेश करोले म्हणून, तो अजून एक नोकरी करून राहिला, त्याला आता फक्त 12,000 रुपये. त्यावेळेसच्या 800 पासून तो नोकरी करून राहिला, मग 800 1000 झाले, 2000 झाले, 3000 झाले, आता कुठं तो 12,000. आणि कंडिशन अशी आहे त्याची 12,000 कपडे नेला त्याचे मळलेले असते. लाईफ संपली आहे पूर्ण, सायकलला जाण्याने करते, लाईफ संपली आहे. त्याला मी म्हणतो कधी कधी भेटला तर सराफ्यात त्या तुझ्या जीवनात, पण त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं होतं. आणि त्याला चॅलेंज घ्यायचे नव्हते. मार्केटनं दुसरं हे करतो म्हटलं तर वेगळे चॅलेंज आहे त्याचे, वेगळे हे आहे. जायचं आहे म्हणून तुम्हाला, हा थोडासा विषय आजचा गंभीर आहे, थोडासा लंबाच आम्ही लेडीज आहे ना. अर्धा तास लागते. अर्धा तास बसायला तयार आहे सगळे, बोलून राहिले काय जे रियालिटी आहे जीवनाची खूप महत्वाची असते. का आहे का नाही महत्वाची. मी फक्त तुम्हाला उदाहरण हे सांगू राहिलो का आपण समर्थ सक्सेसमध्ये आहे. आपल्याला एवढं मोठं हे भेटलं आहे का याची किती मोठी व्याप्ती आहे आणि किती महत्वाचं आहे आपल्यासाठी, आणि किती आपल्याकडे किती मोठं काम आहे आणि किती लोकांचं आपण हे करू शकतो आणि याची गरज आहे मार्केटला. तर मग त्यावेळेस मी ठरवलं होतं की मला आयुष्यात नोकरी करायची नाही. मग त्यानंतर मी माझे स्वतःचे बिझनेस चालू केले. मग परत ते मनेल पहिलू बाळाचं काम चालू केलं. 1999 मी तळवेल दुकान लावतो. त्यावेळेस मला हे नव्हते आले, सायकलवर येतो तुम्ही लोक मला याच्या गावात पागलमध्ये ते मोठं काय करते म्हणजे सोनाराचं दुकान टाकलं म्हणे का नाही म्हणतो ॲक्च्युअल लोक. मी तिथे धंदा केला 17 वर्ष 16-17 वर्ष मी तिथे धंदा केला. मी चॅलेंज घेत आलो जीवनात, चॅलेंज घेत आलो. आता माझं 1.5 करोड नुकसान कसं झालं तर काय झालं का मला हे एक्स्ट्रा प्रत्येक गोष्टीत मला काहीतरी मी समाधानी कधीच नाही आणि समाधान राहिलं पाहिजे. लोक म्हणते की नाही का हा समाधानी आहे. समाधानी असणं म्हणजे हा तो समाधानी असणं म्हणजे तो चांगला नाही आहे. तुम्ही जर टाटा जर समाधानी झाला असता, टाटा जर समाधान झाला असता, अंबानी जर समाधान झाला असता तर आज एवढी मोठी इंडस्ट्री राहिली असती. का सर पाचगडे सर टाटानं म्हटलं असतं इथून 50 वर्ष आधी की मी समाधानी आहे, कारण की तो त्यावेळेस होता समाधानी. 50 वर्ष 100 वर्ष आधी ते हे होते. त्यांनी जर म्हटलं असतं तो समाधानी आहे तर आज त्यानं मीठ नसतं विकलं किंवा एवढी इंडस्ट्री उभी नसते आज. आज अंबानी जर धीरूभाई अंबानीनं म्हटलं असतं का भरपूर झालं, आता 2 लेकराच्या साठी भरपूर झालं, 7 पिढ्या आरामशी खाऊ शकते, आज भरपूर झालं. तर अंबानी जर थांबला असता तर आज एवढं मोठं डेव्हलप जिओ सारखं आज आपल्याला भेटलं नसतं की एवढं डेव्हलप झालं नसतं. आज सामान्य माणूस काय आहे का तो समाधान नाही आहे. तो स्वतःच्या ऐदीपणाला समाधानाचं नाव देतो. काहीतरी नवीन करण्याची त्याच्यात ताकद म्हणजे हे एनर्जी नाही किंवा काहीतरी इच्छा नाही, अंदरून जी इच्छा असते जे महत्वाकांक्षी ती नाही, म्हणून तो त्याला काय देते
समाज मॅक्झिमम लोक मार्केटमध्ये कशी भेटत माहित आहे? आपलं काय आता झालं ना, 5-10 एकर जमीन आहे, 2 पोरं आहे, त्याच्यासाठी मस्त आहे ते. मॅक्झिमम लोक हीच भाषा आहे मार्केटमध्ये, आहे का नाही आहे? मॅक्झिमम लोक ही भाषा काय आहे? जास्त मेहनत करून काय करायचं, सोबत थोडी न्यायचं आहे. मॅक्झिमम लोक हीच भाषा आहे. काय चोराचं धन आहे, ज्याला पोरी आहे म्हणजे चोराचं धन आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे मॅक्झिमम लोकांची भाषा हेच आहे मार्केटमध्ये, का तो काय करते त्याच्या ऐतीपणाला किंवा त्याच्या म्हणजे समाधानाचं सोंग घेऊन आला, मग तो समाधानी आहे की नाही त्याला असं उभं करा आणि त्याच्या इथं 500 नोट टाका आणि त्याला मला मागा पाय कसा पाहिजे असा उचलते आणि खिशात टाकते, तुम्हाला हवाई लागू दे तुम्हाला, मग तो समाधानी आहे खरं. समाधानी ते 500 नोट उचलता काय, मग तो समाधानी आहे का सर? मग तो समाधान काय करून राहिला, तर समाधानी असणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. माणसाचं समाधान कधीच नसलं आहे. मी प्रयोग करत गेलो, मी जे जीवनात प्रयोग करून घाटे तर ते अनुभव माझ्या कामी घेऊन राहिले. आता मला एवढं माहित आहे, जसं एडिसनला जर कोणी विचारलं का 1000 प्रयोग केले मग तुम्ही यातून काय शिकले, तर तो म्हणते का मी त्या प्रयोगातून शिकलो का ह्या 1000 प्रयोगानं बल्ब बनत नाही. तसं मी आता भरपूर लोकांना मार्गदर्शन करू शकतो, काय असं करू नको, असं केल्यानं असं होते, असं करू नको, असं केल्यानं असं होते, असं केल्यानं लाईट लागत नाही, असं केल्यानं लाईट लागते. अनुभव जो आहे, अनुभव तुमचा हा करोड रुपये देऊन जर तुम्हाला अनुभव भेटला तर तो तुमचा अनुभव हा त्या करोड रुपयापेक्षा निश्चितच महागाचा असते आणि महत्त्वाचा असते. हे माझं एक प्रिन्सिपल आहे जगण्याचं. तर आज समाधानी हे लोक नव्हते म्हणून हे एवढं झालं, पण सामान्य माणूस समाधानी झाला आहे. आज पहा तुम्ही म्हणजे समर्थ सक्सेसमध्ये तुम्ही एक आयडी काढली आणि तुम्ही 5000 रुपयाचा एक बॉक्स घेतला, तर तुम्हाला आयडी भेटली, पासवर्ड भेटला. आज एक फ्रँचायझी आहे, ते नुसती आयडी नाही आहे. आज तुम्ही पार्लेची जर अमरावतीची फ्रँचायझी जर घेतली, गोपाल किराणावाला विचारा तुम्ही, ज्याच्यावर पार्लेची फ्रँचायझी 50 लाख रुपये मागते पार्लेजीवाला. किती रुपये मागते? 50 लाख. आज साध्या तुम्ही कोका कोलाची किंवा थम्सअपची जर एजन्सी घेतली तर करोडो अरबो रुपये लोकांनी इन्व्हेस्टमेंट केले आहे. आज कोणती एजन्सी मार्केटमध्ये फ्रीमध्ये भेटत नाही. ज्या कंपनीचं नाव आज सगळं ते चहा MD चहावाला ते त्याच्या 1-2 लाख रुपये त्याच्या याच्यासाठी फ्रँचायझीसाठी घेते. फ्रँचायझी ते हे असते, डिपॉझिट असते तुमचा, आणि त्याच्यानंतर त्याच्या हिशोबाने तुम्हाला वागायला लागेल. तुम्ही ते तुमचं स्वतःचं काहीच नाही, तुम्ही तिथं स्वतःला विकू शकत नाही. तुमची घरची चहापत्ती सरली तर त्याच्यासाठी वापरून पावसे नसते, त्याची चहापत्ती तुम्हाला वापरावं लागेल. आणि फ्रँचायझी रूल असते तेच वापर. आता शेगाव कचोरीची फ्रँचायझी आली आहे, शेगाव कचोरीवाला फ्रँचायझीवाला तो शर्मा, त्याची फ्रँचायझी कमी 2 लाखाची आहे. नाही तर परत घेतली आहे मार्केटमध्ये का झालं हा त्या मोडाल्या मार्केटमध्ये, तर 2 लाख रुपयाची फ्रँचायझी आहे त्याची. आणि माल तिथून येते शेगावून त्या कचोऱ्या इथं तळते फक्त तो विकते. तर फ्रँचायझी नावाचे 2 लाख रुपये घेतले ना. हो हो. तर काय झालं का ज्यानं 50 लाख रुपये गुंतवले तो किती तास दुकान उघडून बसन? तर सकाळी 9-9:30 वाजता दुकान उघडते, रात्री 12-12 वाजेपर्यंत दुकान चालू, दिवाळीच्या पिरियडमध्ये पाहतो मी. कारण की गुंतले आहे ना, किती गुंतले? 50 लाख रुपये. इथं काय 5,000 रुपये गुंतले नाही आहे, त्याच्यातही 6,000चा बॉक्स भेटला आहे. म्हणजे काय झालं, तुमचा 1,000 रुपये फायदाच झाला आहे. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना याची आयडीची किंमत नाही आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर आहे का नाही आहे? तर फ्रीमध्ये भेटलाय ना, तुम्हाला पैसे भरायला लागले, त्यात तुम्हाला काय भेटलं? व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट भेटलं. ते प्रोडक्ट तुम्ही 6,000 मार्केटमध्ये विकलं, मॅक्झिमम लोक 6,000 विकते, 3 भाग करते 6,000 विकते. म्हणजे 1,000 रुपये तुम्ही कमावले आणि 5,000 तुम्ही काढूनही घेतले. पण इथं तुम्हाला जे फ्रँचायझी भेटली आहे, आता गोपाल किराणावाला 50 लाख रुपये भरले, फ्रँचायझी घेतली, झालं काय? तर करोडो अरबो रुपये जागा आहेत मार्केटमध्ये, वर्कर आहेत, करोड रुपये याची इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यावर 2-3 एजन्सी आहे. हापूस आंब्याची एजन्सी त्याच्याविषयी, रत्नागिरीचं हापूस आंब्याची काही आहे त्याची एजन्सी सुद्धा त्याच्याविषयी आहे. तर हा दिवसभर इथं बसून राहिला आहे कारण की यांना 50 लाख रुपये उठले. पण इथं माणूस जसा पाहिजे तसा सिरियस होत नाही, मॅक्झिमम लोक इथे सिरियस होत नाही. तो बॉक्स विकून टाकते आणि तो त्याला आपलं काही, आणि मेंटॅलिटी आहे जिथं तुमची काही लागत नाही आहे, तिथं तुम्हाला फ्रीमध्ये भेटून आलं, तिथं तुम्ही 100% देत नाही. हे आपल्या मराठी माणसाची एक मेंटॅलिटी आहे. तर इथं ह्याच्यात फरक काय काय ना, पैसे लावले म्हणून इथं हा सिरियस आहे, हा 100% ठेवायला, इथं पैसे लागले नाही.
म्हणून हा फक्त चाललं इकडून एक राम भेटला, इकडून एक श्याम भेटला, आणि त्याच्यावरती चढोगार सर आहे, चढोगार सर पाहते, या श्यामले पाहते, रामले पाहते, आपण ह्याचे पैसे कमावतो. मॅक्झिमम लोकांची मेंटॅलिटी आहे. मॅक्झिमम लोकांची मेंटॅलिटी काय आहे का सूपमध्ये भेटलं पाहिजे, मला काही करावं लागलं पाहिजे आणि मला बिना करता भेटलं पाहिजे. मार्केटमध्ये ज्या कंपन्या मनी कलेक्शनच्या कंपन्या ह्या मोठ्या का झाल्या, ज्या मनी कलेक्शनमध्ये आहे किंवा ज्या लोकांचं तुम्ही पहा याचे प्लॅन कसे आहे, तुम्ही हा 2 लाख रुपये टाका, 2 लाख रुपये तुम्ही टाका आणि ते सांगते का तुम्ही काहीच करू नका, वर्षभरात तुम्हाला 4 लाख रुपये मिळून जाईल. मॅक्झिमम आता ह्या मागच्या 2-4 वर्षात एवढा भूत आला त्या कंपनीचा, याचे कार्यक्रम कुठे होत आहे, त्या हॉटेल बंधू इंटरनॅशनलमध्ये, हॉटेल ग्रेसिनमध्ये, टॉवरीनमध्ये याचे कार्यक्रम होत आहे. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, मला गेलो होतो आमच्या गावच्या रणजित देशमुखनं, त्याला 2 लाख रुपये टाकले याच्यात, आणि त्याला ज्यानं टाकायला लावले आता असतो नातेवाईकच, तो त्याचा बायकोचा भाऊ म्हणजे साळा, त्यानं टाकायला लावले. त्याने बापू 2 लाख रुपये टाकून द्या, आहे ते पैसे येणं चालू होऊन जाते. मग याला 2-3 महिने पैसे भेटले, 15,000 रुपये महिना. हा पण खुश. 2 लाख रुपये 15,000 म्हणजे नोकरी सारखं झालं ना ते. 50-50 लाख रुपये भरते लोक, तिथं 2 लाख रुपये भरले, 50 आणि 15,000 रुपये हे वेगळे आणि शेवटी रक्कम भेटून ते वेगळी. तर 15,000 महिना याला चालू झाला. मग हा मायापाशी आला. आता बोलतो मनी कलेक्शनचे सारे मायापाशी आला. तिथं आम्ही जगात नाक्यावर भेटो. तू माझा गाव नात्याने ते माझे मामा लागते, तर म्हणजे भाच्या म्हणे खूप चांगलं आहे म्हणे, मला 3 महिने झाले दाखवले पैसे आले. आपल्याला वाटतं अरे पैसे येऊन राहिले, म्हणजे जो त्याच्यात नाही आहे त्याला वाटते पैसे येऊन राहिले. 15,000 छोटी मोठी रक्कम होत नाही, महिन्याची खर्च निघून जातो ना, ह्याच्या बरोबर निघून झाले 15,000. तर तो मायाविषयी आला, भाच्या म्हणे कार्यक्रम आहे म्हणे, आपण तिथे जाऊ म्हणे. म्हटलं मामा कायचा कार्यक्रम आहे, त्यावेळेस मी फ्री होतो. म्हटलं कायचा कार्यक्रम आहे, नाही मग तू चल म्हणे, कंपनीचा कार्यक्रम आहे म्हणे. तेव्हा 15,000 रुपये 3 महिने हे सांगितलं नाही मला का 2 लाख टाकले म्हणून. मला दाखवले हे 15,000 रुपये आले म्हणून 3 महिने. म्हटलं बघ या म्हाताऱ्या माणसाला येऊन राहिले, आज संध्याकाळी दारू पैसे बोलायला पाहिजे, याले जर येऊन राहिले आपल्याला असे असते की नाही. मी गेलो त्या प्रोग्राममध्ये, हॉटेल बंधू इंटरनॅशनल प्रोग्राम होता, तिथं तर पुण्याची कंपनी होती, ते सगळे हे आले होते. आणि उद्देश काय होता, ह्या मोबाईल शो ऑफ करून याच्यावरती नवीन लोक याच्यावरून पैसे काढणं, हा उद्देश होता. मग त्याचा साळा तो सांगू राहिला स्टेजवर, तो देशमुख तो सांगू राहिला तर मी 4 लाख रुपये टाकले होते, हे बा मला 30,000 रुपये महिना झाला, मला 10 महिने झाले, म्हणजे 3 लाख रुपये निघाले. आता म्हणजे फक्त म्हणजे अजून 2-4 महिन्यात 2-3 महिन्यात माझे पुढे पैसे निघाले आणि मला मग पैसे येतच राहील. लोकांनी खरे वाटे माझ्यासमोर तिथं काही लोकांना पोरे चेक लिहून दिले 2-3 लाखाचे. माझ्या लक्षात आले मनी कलेक्शन आहे. मी त्या मामाला म्हटलं मामा तुमचे पैसे किती टाकले तुम्ही. मग त्यांनी सांगितलं मी 2 लाख टाकले म्हणे, या साड्या माझ्या साड्याने टाकले, 4 मी 2 टाकले. तर म्हटलं किती दिवस झाले पैसे आले, 3 महिने झाले म्हणे. म्हटलं अजून 3 महिने पैसे. म्हटलं हे कार्यक्रम घेतला की नाही, हे सारा जमा करायसाठी कार्यक्रम घेतला, आता अजून एकदम कार्यक्रम 2-3 महिने सारा जमा करून घेईल, मग कोणाला पैसे नाही. आणि ॲक्च्युली तसंच झालं. 3 महिन्यानंतर सगळ्याचे पैसे बंद झाले. त्याच्या साड्याला 4 लाख जे टाकले होते त्यांना अजून 4 लाख टाकले, म्हणजे 8 लाख टाकले, डबल टाकले. होय बघून राहिला रणजित देशमुख बघून राहिला आणि त्याला मला रोज भेटते मजा घेत असते की का काय आले अरे काहीतरी झाले बदमाश होते म्हणे. चांगलं खाऊ पिऊ घालून हॉटेलमध्ये चांगला कार्यक्रम, सारा लुटमार धंदा चालू आहे मनी कलेक्शनच्या याचा. तर ह्या मनी कलेक्शनमध्ये लोक काम असते, लोकांना पाहिजे बिना काम करता पैसे आले. मेहनत करायची कोणाची आजच्या जागेत तयारी नाही. का हो सर, एखाद्याला बायकोच्या वेळेस 4-5 एकर भेटलं तर तो तुला एवढं पुसून जाते का त्याला वाटतं जगात मीच भाग्यवान आहे. आणि हे रिअल आहे. ज्याला बायकोची प्रॉपर्टी भेटली त्याला हे वाटते का आपल्याला काही करायची गरज नाही, अरे हे हिचा जन्म माझ्यासाठी झाला आहे, हिच्या मायबाबांनी मेहनत केली आहे माझ्यासाठी केली आहे, मला एक्स्ट्रा मेहनत करायची गरजच नाही. ते मेंटॅलिटी आहे लोकांची. ज्या लोकांनी भेटलं आहे तर त्याची मेंटॅलिटी झाली आहे. पण याच्यात काय होते, जेव्हा तुम्हाला आयतं भेटते की नाही तेव्हा तुमच्या अंदरचा जो तिसरा धुरंधर आहे की नाही हा मरून जाते, हा बाहेरच निघत नाही. गेले पाहिजे चॅलेंज प्रत्येकाच्या अंदर, तुमच्या अंदर आहे. तुमच्या अंदर एवढं कॅपॅसिटी आहे, तुम्ही जर माणसानं जर 5% माइंडचा जर वापर केला तर तो पाण्यात जाऊ शकतो. एवढं आपल्या माइंडमध्ये ताकद आहे. किती पर्सेंट? 5%. आपण आपल्या माइंडचा म्हणजे एक शास्त्रज्ञ आपल्या आयुष्यावर आपल्या माइंडचा बिंदूचा 5% उपयोग करत नाही. शास्त्रज्ञ जो सॅटेलाईटवरती पाठवते, जेव्हा 100% जर वापर जर केला
तो तुला पूर्ण जगावर राज्य करू शकते एवढं आपलं माइंडसेट प्रत्येकाचं आहे. असं नाही माझं आहे तुमचं आहे, सगळ्याचं माइंड. तुम्ही NLP प्रोग्राममध्ये जर गेले तर तुम्हाला गोष्टी समजते तुमच्या माइंडची ताकद किती आहे. त्याला न्यूरो लँग्वेज प्रोग्राम म्हणून म्हणते. एवढी भयंकर ताकद आहे आपल्या माइंडची. पण या माइंडचं एक आहे याला जोपर्यंत चॅलेंज येत नाही तोपर्यंत हा तू बॉडी म्हणजे तुमच्या बॉडीला हा काय ऑर्डर देत नाही. तुमची बॉडी त्या पद्धतीनं तुमच्या मसल बनत नाही, त्याप्रमाणे तुमचं ब्रेन स्ट्रॉंग बनत नाही. तुमचं आयुष्य तुम्हाला जर ऐकतं भेटलं. एक म्हण आहे की आपकी अच्छी जिंदगी आपकी बेहतर जिंदगी की दुश्मन आहे. म्हणजे एखाद्या गरीब थोडंसं बरं आहे, इकडून तुम्ही पेन्शन येऊन राहिलो, शेतीवाडी आहे त्यातून उत्पन्न येऊन राहिलं, उत्पन्न 2-4 सोर्सेस आहे, तो त्याची मेंटॅलिटी काय बनली आहे, आपलं आयुष्य मस्त आरामात जाणार आहे. बनला की नाही बदलाय गोष्ट, आपल्याला काही वेगळं करायची गरज नाही. त्याच्या माइंडने ही गोष्ट एक्सेप्ट केली आहे, त्याच्या अंदरचा धुरंध कधीच बाहेर निघू शकत नाही. आज जर तुम्ही पहा एक कल्पना सरोज म्हणून आहे, तुम्ही जर विचार त्याची केस स्टडी पहा. नवऱ्याला सोडून दिलेली बाई, तिच्यावर बलात्कार झालेले बाई आज 5,000 करोड असेल, 5,000 करोड असेल. किती करोड? 5,000 करोड असेल. आज एक तो गुजरातमधला आंधळ्या दोन्ही डोळ्यानं मेणबत्ती होतं हे आहे, त्याचं नाव मी विसरलो, मी जर एवढं पाहिलं आंधळ्या दोन्ही डोळ्यानं जवळपास आज 4 ते 5,000 करोड असेल आणि कितीतरी हजार लोकांना रोजगार देऊन झाला. त्याचं नाव विसरलो मी. ह्या लोकांनी जर ऍक्सेप्ट केलं असतं असं आपण जसं आहे याच्यात आपण हे आहे आज हे झालं असतं. असे किती उदाहरणं नेटवर्क, असे कितीतरी उदाहरणं आहे. तर त्यांनी काय केलं का स्वतःच्या अंदरच्या धुरंधरले बाहेर काढलं आणि आज त्यानं स्वतः तर ते डेव्हलप झाले पण त्याच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांचं त्यानं आज भविष्य बनवलं. आज जर आपले सतीश शिंगळे सर आपण आपल्याच कंपनीच्या देऊन नाही देतो त्यांना का म्हणजे एवढं आपण परत टाळ्या होती परत आपल्याच कंपनीचे जे ओनर आहे सतीश शिंगळे सर हे जर सॅटिस्फाईड असते तर समर्थ सक्सेस उभे झाला असते. तुम्ही आम्ही आज पैसे कमवून राहिलो असतो, आपण आज तिथे बसलो असतो. हे जर सॅटिस्फाईड असतं तर आज डॉक्टर भारत आठवलं त्याच्या दवाखान्यात सॅटिस्फाईड असते, समाधानी असते. 2 दवाखाने आहे बा पुण्यासारख्या ठिकाणी दवाखाने समाधानी असते तर आज इथपर्यंत नेटवर्क आलं असतं काय? आलं असतं काय? तर समाधानी असणं हा गुन्हाच आहे, 100% गुन्हाच आहे. तर आता आपण शेवटच्या टप्प्याची चर्चा करू की आपल्याला हे जे मिशन आहे ते काय मिशन आहे आणि आपण यातून काय करू शकतो. प्रत्येक व्यक्ती मॅडम थांबणार झालं 10-15 मिनिटात मॅडम सोडून देतो काही नाही. पहा आज आपण समर्थ सक्सेसमध्ये सगळे लोक जॉईन आहेत, सगळ्याची आयडिया नाही तर निवड साहेब आयडिया आहे तुमची, सर आयडिया आहे तुमची, सगळ्याची आयडिया आहे. आज अमरावतीत सगळ्यात मोठा बंगला कोणाचा आहे? सगळ्यात मोठा बंगला कोणाचा आहे? सगळ्यात मोठा बंगला आहे हिवशे. आता हिवशे कोण आहे? गौरीवाला. त्याचा तुम्ही बंगला पाहिला आहे अमरावतीत सगळ्यात मोठा बंगला त्याचा आजच्या तारखेत आहे. म्हणजे त्याच्यानंतर राजकारणी कुठे साहेबाचा बंगला मोठा आहे, बंगला म्हणतो आपण नवीन एवढ्यात जे बनले आहे बंगले त्याच्यात. पण आज त्याच्यापेक्षा मोठा बंगला बनवला, गव्हर्नर साईडनं एका शिंद्याचा. तर सगळ्यात मोठा बंगला गव्हर्नरात बनवलेला तो एक सिंधी आहे. आणि या सिंधी काम काय करत होता 20 वर्ष आधी? काय काम करत होता? याला बाटलीवाला म्हणते, बाटलीवाला. हा बाटल्या जमा करत होता 20 वर्ष आधी. एका बाटल्या असतं ना बिअर बारवरच्या दारूच्या दुकानातल्या किंवा या प्लॅस्टिकच्या बाटल्या, हा बाटलीवाल्याला बंगला बनवलेला अमरावतीमध्ये. याला बाटलीवालाच म्हणते. याचा बंगला जो आहे अमरावतीत हा सगळ्यात मोठा बंगला आहे. जवळपास याच्या बंगल्याची अमरावतीत हा जो बंगला बनवला 100 करोडच्या वरचा मोठा बंगला. आणि हा काम काय करत होता? बाटल्या जमा करत होता. पण त्यानं त्या कामाला महत्व दिलं. त्या कामाच्या वर्षावर तो आज एवढा मोठा झाला. आता सिटीलँड मध्ये त्याचे हे आहे आणि खूप आता वेगवेगळे व्यवसाय
पण आज 100 करोड रुपयाचा बंगला जर हा बनून राहिला, हा का बनून राहिला की ना, जो काम हा करत होता ते कामाला शुल्लक समजला काय? त्या कामाला शुल्लक नाही समजला. ते काम कोणते असो, जे काम आपण करतो त्या कामाबद्दल आपल्याला सगळ्यात पहिले स्वाभिमान असला पाहिजे. मॅडम, जेही काम आपण करतो ते काम कोणतं जगातलं छोटं मोठं नाही आहे. जगात असे भरपूर उदाहरण आहे का लहान लहान कामं करून लोक खूप मोठे झाले. मॅडम, जेही काम आपण करतो त्या कामाबद्दल आपल्याला काय असला पाहिजे? अभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे. त्या कामाबद्दल आपल्या मनात एवढी हे असली पाहिजे का समोरच्या वेळेस जेव्हा समोर तुम्हाला पाहते त्याला असं वाटलं की नाही, हा व्यक्ती हा काम करून राहिला, हे काम GPS खरंच चांगलं आहे, कारण की हा signal व्यक्ती तेवढ्या इमानदारीने करून राहिला. पण आपलं होते कसं काय, आपण काय करतो, काम तर करतो. आता मी त्याच्या लग्नात गेलो दर्यापूरले, मी कार्ड घेऊन जात असतो लग्नात, आणि मी लग्नात कार्ड वाटले. काही माझे नाते होते ते म्हणते काय कुठे झालं धंदा चालवून जाते, पण आपला धंदा आहे तो. धंदे से अगर जिसने शर्म की, धंदा उसको कधी माफ नाही करता. या नियम आहे धंद्याचा. धंदा कोणताही असो. त्या बाटलीवाला नाही का धंद्यासोबत इमानदार आहे, मग 100 करोडच्या घरात या करून राहिला म्हणजे चालला. मी तिथं कार्ड वाटले, मी तिथं आरतूचा एक बॉक्स नेला होता. 3 लोकांनी माझ्याकडून 20-20 पुढे घेतल्या, आणि गाडीत होत्या 10-20 पुढे. 4 लोकांनी माझ्या पुढे घेतल्या. माझ्या गाडीचं पेट्रोल निघालं. आम्ही फॅमिली गेलो होतो, मस्त आम्ही आईस्क्रीम खाल्लं. म्हणजे जवळून नाही खर्च लागला. सांगायचा उद्देश काय, का मी जर शरम केली असती, कार्ड तिथे वाटलं असतं ते गेलं नसतं. गाडीचं पेट्रोल मी जवळून टाकायला लागले असते, पण ते सारं होऊन 2,000 रुपये खिशात घेऊन आलो. मी माझ्या धंद्याची शरम नाही केली. आणि ज्या 4 लोकांना एक प्रोडक्ट दिलं त्यातले 2 लोक नेटवर्क करतील एवढी मला गॅरंटी आहे. आणि त्रासले, त्याच्या धंद्यात त्रासले. त्याच ठिकाणी मी जर शरम केली असती तर मी कसं सांगू, तर ते माझं ते प्रोडक्टही गेलं नसतं, आणि भविष्यात जे मला तिथून काही भेटलं ते भेटलंही नसतं. तर आपल्या कामाबद्दल आपल्याला रेडी पाहिजे. मी उदाहरण काय सांगितलं, काही रिअल आहे. शिंदेनं सुरुवातीला पोंगा पलटी विकले. शिंदेचे पोट्टे पहिले गोळ्या घेऊन जाय, खपले नाही तर मग माया त्याच्यात तीळ लावून दे. तीळ लावून घ्याय तर त्या गोळ्या खापे झालं की नाही. ते फिंगर पाहिलं तुम्ही, पाची पोटात पाहिलं ना तुम्ही फिंगर, सिग्नर पाहिजे फिंगर गेली. ते शिंदे आज अमरावतीचे बाप बनले. म्हटलं हे तर शरम नाही गेली. कंतेक्षरीमध्ये पण शिंदे आहे, सगळ्या मेन याच्यात गुरुवाची शिंदीच आहे. आज हे जे काम आपल्याला भेटलं आहे, ह्या कामाची व्याप्ती सांगतो काय, आज नाही माहीत पडणार. आज काय होऊन राहिलं, हप्ते 2,000 झाले, 2,500 झाले, हप्ते 3,000, कोणी हप्त्यात नाही झाले, कुणीच सिरियस नाही. पण याची व्याप्ती काय, आज मार्केटमध्ये क्रायसिस येणार आहे. आज ए सारखी टेक्नॉलॉजी आली आहे, आणि ए म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे आहे, आज मॅक्झिमम लोकांचे जॉब जाणार आहे, मॅक्झिमम लोकांचे धंदे बसणार आहे. खूप धंद्याला चॅलेंज आला आहे. ए 16 नावाचं एक सॉफ्टवेअर आलं. तुम्ही किती काही चांगलं पेंटिंग बनवा, किती काही चांगली फोटोग्राफी करा, त्याच्यात तो तुम्हाला 2 घंटे ज्या कामाला लागले तो 2 सेकंदात करून देते. एक क्लाउडफुल नावाचं एक सॉफ्टवेअर आलं. हे पुऱ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये हालून टाकलं आहे. मार्केटचं 10 वर्षाचं कधी पाहिलं पाहिजे. जो समोरचा फ्युचर विचार करते तो मार्केटमध्ये मोठा बनते. समोरचं 10 वर्षाचं मार्केट काय, कोणत्या धंदे, ब्लिंकिट सारखे ॲप होतं. मी रात्री 12 वाजता घरी आलो. आमच्या घरी मांजर आहे. मग मांजरीला दूध नसलं तर रात्र झोपू देत नाही. मग मला 12 वाजता मला दूध पाहिजे. मी काय करतो, मोबाईल उघडतो आणि ब्लिंकिटवर टाकतो दूध. 12 वाजून 10 मिनिटात माझ्याकडे दूध येऊन जातं. किती फास्ट टेक्नॉलॉजी झाली सर. 12 वाजता कोणती डेअरी उघडी राहते कोणती डेअरी उघडी, म्हणजे 12 वाजता मी ऑर्डर केली, 10 मिनिटात दूध येऊन जाते. म्हणजे याची किती फास्ट सर्व्हिस असते. दूध पॅक करणं, लगेच त्याचे सगळं हे लागलेलं असते. तुम्हाला लोकेशन इथं टायमिंग लिहून येते का, किती 10 मिनिटात येते, 11 मिनिटात येते, 12 मिनिटात येते, ते ॲप्स. मी 2-3 महिने 4 महिने झाले कधीच दुकानातून साखर नाही आणली. किराणा दुकानाचे संबंधच नाही आला. मी नागपूरला असलो, बायकोन तेल सरलो, 3 बटणं दाबतो तेल घरी. म्हणजे कटकट नाही, घरी कटकट काय असते, हे नाही आणलं ते नाही आणलं. चहापत्ती सगळी उठे, सकाळी चहापत्तीच नाही. म्हणजे उद्या सकाळी उठल्या दिवस खराब होईल 100% गॅरंटी. मग त्याच्या रात्री 12:30 वाजले, बटन दाबलं, 12:45 चहापत्ती जाते. टेन्शन खतम. सकाळी उठल्यावर चहाचा दिवस चांगला. ते टेक्नॉलॉजी आज एवढं भयंकर होऊन राहिली, आज सगळं धंदे टेक्नॉलॉजीने काय झालं, खतम होऊन राहिले. जे आज मार्केटमध्ये जे धंदे स्थापित धंदे गेले म्हणून आपण, ते धंदे खतम होऊन राहिले. आज टीचर
दिल्ली सारख्या शहरात जर तुम्ही पाहिलं टीचर नाही त्या एक कॉम्प्युटर म्हणजे शाळेत एक कॉम्प्युटर शिकून राहिलं शिक्षक आहेच नाही फक्त ऑपरेट करणारे दुसऱ्या पूर्ण याच्यात ह्या गोष्टी घडून गेल्या. आज चौकीदाराची नोकरी ह्या सीसीटीव्ही कॅमेरा चौकीदाराची नोकरी खतम कर. ड्रायव्हरलेस कार 10 वर्षातलं भविष्य आहे. 10 वर्षात तुम्हाला कोणत्याच कारमध्ये ड्रायव्हर दिसणार नाही. ड्रायव्हरलेस कार सरास आहे आपलं एवढं म्हणजे ड्रायव्हर आहे जेला असं वाटतं आपण ड्रायव्हर म्हणजे करून ड्रायव्ह करून फोन करू याचे धंदे खतम होणार आहे 10 वर्षात. 10 वर्षानंतर किराणा दुकान सुद्धा चे धंदे सुद्धा खतम होतील सर. 10 वर्षात आता मॉल मोठे मॉल जे वस्तू तुम्ही किराणा दुकान हे विकून आले डिमांडमध्ये जा डिमांड कारण की ते बल्कमध्ये ऑर्डर देते तुम्ही 45 रुपये साखर विकते डिमांडमध्ये 45 रुपये भेटते आणि ते पुरते बल्कमध्ये ते आणते. बल्क क्वांटिटीचा गेम आहे सगळा. डिमार्ट तापडिया मॉल सिटी सेंटर सारखे मॉल हे बल्क क्वांटिटीमध्ये तुमच्या सामान्य माणसाला खतम करून टाकते लोक. तर आज समर्थ सक्सेसचं लाईफ काय आहे काय 10 वर्षात हे जे आर्थिक दुखणे जे आहे हे कमी होणार आहे का वाढणार आहे. भाडाची दुखणे कमी होणार आहे का वाढणार आहे. आज मेडिकल इंडस्ट्रीमध्ये अशी गोष्ट झाली आहे मेडिकल इंडस्ट्रीमध्ये इलाज होऊनच नाही आला फक्त बकडे म्हणून पाहून राहिले. कोणाची शुगर बसून नाही आली कोणाची ऍसिडिटी बसून नाही आली कोणाच्या बीपीच्या गोळ्या बसून कमी होऊन नाही आले आयुष्यभर गोळ्या घ्यायला लागले. थायरॉइडची गोळी लागलेल्या लेडीजला आयुष्यभर घ्यायला लागते. आणि आपल्यापाशी जे आपण ज्या ह्याच्यात काम करताय हे जे सेक्टर आयुर्वेद सेक्टर किंवा फूड सप्लिमेंट सेक्टर याचा जो कारभार सांगितला हा $3 ट्रिलियन याचा टर्नओव्हर सांगितला. $3 ट्रिलियन आणि हा छोटा मोठा टर्नओव्हर नाही म्हणजे कितीतरी देशाच्या GDP वर टर्नओव्हर याचा होणार आहे येणाऱ्या काळात. फूड सप्लिमेंट लोकांना घेऊन लोकांना अवेअर झाले लोकांना बिमार न पडलं पडा याच्याकडे औषध घेऊन राहिले. तर आज आपण अशा इंडस्ट्रीमध्ये आहे ज्याला आपण न्यूट्रिशन इंडस्ट्री करू शकतो की याला आपण फूड सप्लिमेंट इंडस्ट्री म्हणू शकतो. आणि या इंडस्ट्रीचं फ्युचर जे आहे तुम्ही जर पाहिलं तर खूप मोठं फ्युचर सांगितलं फूड सप्लिमेंट इंडस्ट्री. आपण फूड सप्लिमेंट काम करतोय ज्या लोकांना कॅल्शियमची कमी आहे आपण सप्लिमेंट म्हणून त्यांना कॅल्शियम देत आहे. ज्यांना आयरनची कमी आहे त्यांना आपण सप्लिमेंट आयरन देत आहे. ज्यांना विटॅमिन B ची कमी आहे विटॅमिन D ची कमी आहे विटॅमिन B12 ची कमी आहे आपले सगळे सप्लिमेंट आहे आपल्या प्रोडक्टमध्ये सगळे सप्लिमेंट आहे. आणि ह्या याचा जो मार्केट आहे ते 3 ट्रिलियन म्हणजे मी तो म्हटलं तर आकडा इम्पॉर्टंट हे बोर्ड पुरणार नाही एवढा मोठा टर्नओव्हर इंडस्ट्री करणार आहे. हे आजार कमी होणार नाही. आज आपण या इंडस्ट्रीला जरी सिरियस घेत नाही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो त्याला MLM किंवा मल्टी लेवल मार्केटिंग किंवा काय म्हटलं जाते डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हटलं जाते. आणि हे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचं फ्युचर एवढं ब्राईट आहे येणाऱ्या काळात इंडियामध्ये भयंकर ब्राईट आहे. इंडियामध्ये 150 करोड आता जनसंख्या चालू अजून वाढू शकते 150-140 करोड लोकसंख्या देश आहे. जगातल्या मोठ्या मोठ्या कंपनी हर्बलला एक बाहेरून आलेली कंपनी आहे मागच्या वर्षी 12,000 करोडचा टर्नओव्हर केला. किती हजार करोडचा 6,600 करोडचा टर्नओव्हर ॲम्बेज आहे. ह्या फॉरेनच्या कंपनी समर्थ सक्सेस आपल्या इंडियाची आपल्या महाराष्ट्रातील GPS signal lost. आणि आपल्या कंपनीचं टार्गेट घेतलंय 1000 CRचं एका वर्षात घेतला का टार्गेट. आपण गेलो राष्ट्रवादीच्या ट्रेनिंगमध्ये किती CRचं टार्गेट घेतलंय 1000. यातले जवळपास 450 करोड रुपये कंपनी वाटणार आहे. कारण 1000 करोडचा टर्नओव्हरला 45% आपला प्लॅन आहे 45-4.5 म्हणजे 450 करोड रुपये कंपनी वाटणार. ते म्हणजे कोणाच्या खिशात जातील आपल्या देईल ना खिशात आपल्या सर्वांच्या खिशात जाईल ना आपल्या माध्यमातून जे लोक त्याच्या खिशात जाईल ना. म्हणजे आज किती मोठी इंडस्ट्री आहे. आज 450 करोड रुपये जर डिस्ट्रीब्यूट केले तर कितीतरी लाखो लोकांच्या घरात लाखो लोक जातील याच्यातून. आणि याचं सुरुवात आहे. प्रोडक्टची एवढी डिमांड भयंकर वाढणार आहे. आपण त्या हिशोबाने काम नाही करणार. एवढं काम पडलंय का आम्ही फिरतो म्हणजे आम्हाला वाटतंय का भयंकर काम पडलंय भयंकर बाजार ह्या आर्थोचे एवढे भयंकर पेशंट आहे का भयानक पेशंट आहे. आपण काम म्हणजे आपले 10 जन्म आपण प्रोडक्ट पुरू शकत नाही. आपल्याला हँड तयार करावं लागणार आहे. जेवढे जास्त हँड आपण तयार करू तेवढा आपला बिझनेस जो आहे हा मोठा होणार आहे. ते 450 करोड टार्गेट आणि हे कंपनी करणारच आहे. कारण प्रोडक्टचे रिझल्ट आहे कंपनीच्या प्लॅनमध्ये दम आहे. मग ह्या पैशात आपली हिस्सेदारी किती आपल्याला ठरवावं लागणार आहे. हे खूप मोठं काम आहे. आज फूड सप्लिमेंट इंडस्ट्रीचं फ्युचर खूप चांगलं आहे. आपण फूड सप्लिमेंट इंडस्ट्रीमध्ये हे करतोय आपण समर्थ सक्सेस आहे कंपनीमध्ये वर्क करतोय. आपलं फ्युचर आपल्या मुलांचं फ्युचर हे खूप ब्राईट आहे. आज मला इथं सगळी जी 50 लाखाची गाडी दिसते आता तुम्ही मी जर म्हटलं बेलेवर तुम्हाला 50 लाखाची गाडी तुम्ही 2 वर्षात बसू शकता. तुमचं माइंड काय करते प्रोटेक्ट करते या गोष्टी. आता त्याचं कारण काय असते ते नॉर्मल गोष्ट आहे. त्याचं कारण काय असते का आपण प्रत्येक गोष्ट आपल्याला जवळ जो सोर्स आहे त्या सोर्सवर विचार करत असतो. तुम्ही 50 लाखाची गाडी घ्याल तर तुम्हाला सोर्स कमी कमी 2-3 लाख रुपये महिन्याचा 4 लाख रुपये महिन्याचा सोर्स पाहिजे बरोबर आहे ना. हा तर तुमचं माइंड प्रोटेक्ट करते का हे सर खोटे बोलणं आहे हे रिअल आहे. पण हा पहाड आहे तुम्ही इथं आहे
आपली इथं आहे आणि ऑफलाईन इथं आहे. ऑफलाईनला इकडे दिसते, ऑफलाईनला इकडे दिसते. मला तुमची 50 लाखाची गाडी दिसते, तुम्हाला दिसत नाही. सर मला तुमची गाडी दिसते, तर भडके सर मला तुमची गाडी दिसते. मला राऊत सरची 50 लाखाची गाडी दिसते, मला वानखेडे सरची 50 लाखाची गाडी दिसते, हिंदे सरची गाडी दिसते 50 लाखाची, सरची गाडी दिसते 50 लाखाची. ते दिसते कारण या इंडस्ट्री ज्या स्पीडनं चालू राहिली, आपला हिशोब, आपला माइंडचा हिशोब इथं चालत नाही. ते इंडस्ट्री एवढ्या स्पीडनं ग्रो करणार. त्याचे कारण सांगायला तुम्हाला हे सारखं हे होऊन राहिलं. मार्केट क्रायसिस येणार आहे, मार्केटमध्ये खतम होणार आहे मार्केट. 10 वर्षानंतर मार्केट खतम होईल, क्रॅश होऊन जाईल मार्केट. त्यावेळेस जे लोक बेरोजगार होतील ते लोक, तुम्ही आज जर तुमचं जाळं विणून ठेवलं, ते लोक कुठे येतील? पर्यायच नाही राहणार त्याने. आज मला माहिती अमरावती जिल्ह्यात कुठे जॉईनिंग झाली, मॅक्झिमम माझ्याच टीममध्ये होती. काय सर तुमच्या गल्ल्याला माझ्याच टीममध्ये येईल ना, तुमच्या गल्ल्याला माझ्याच टीममध्ये येईल. किंवा अंजनगावला कुठं झाली तर ते माझ्याच टीममध्ये येईल, अकोल्याला झाली तर तिथे नागपूरला झाली तर ते माझ्याच टीममध्ये येईल. आज जेवढं तुम्ही झाडं विणून ठेवाल, जेवढे तुम्ही तुमचं नेटवर्क वाढवाल, आज चान्स आहे. आज आराम ना करू. जर उद्या तुम्हाला करोड रुपये कमवायचे आहे, आज चान्स आहे नेटवर्क वाढवायचा. आज जेवढ्या स्पीडनं नेटवर्क GPS signal वाढवा, lost. आज आराम केला, मग हे लोक जुळणार आहेत कुठं ना कुठं. जे ह्या क्रॅशमध्ये सापडतील, जे ज्या नेटवर्क मार्केटिंग कंपन्या खतम होऊन जाईल 10 वर्षानंतर, भरपूर कंपन्या नेटवर्क मार्केटिंग खतम होऊन जाणार 10 वर्षानंतर. जे आज मनी कलेक्शन सारखे हे आहे, गव्हर्नमेंट यांना कुठं ना कुठं खतम करणार यांना. हे लोक कुठं तरी जुळतील. मग हे तुमचं नेटवर्क जास्त असेल, ते तुमच्या खाली जुळून तुम्हाला करोडपती. हे नेटवर्क आहे, ह्याची ताकद मला माहित होतं का? 2 वर्षानंतर आपण सगळ्या एका ठिकाणी बसून माहित होतं का सर? 2 वर्षांनी कोणी विचारलं असतं का, जोशी सर, भडके सर, आपण एका ठिकाणी बसून 2 वर्षात हे माझ्या माइंडमध्ये होतं का? पण हे झालं का नाही झालं? हे झालं का नाही झालं? मॅडम हे झालं का नाही झालं? 2 वर्षात तुमची माझी काही ओळख होती आहे? हाँ सर, कहते सर, सर हिंदू सर पहचान देते 2 साल बाद, लेकिन आज आप मेरे लिए काम कर रहे हो नहीं कर रहे? आज कुछ भी आप कर रहे तो काम तो मेरे लिए हो ही रहा है ना. तर हे ताकद यार इंडस्ट्रीची. आज तुम्ही जेवढं आहे, आज पुरं मैदान खाली आहे. आज तुम्ही जेवढं धावा, जेवढं तुमचं आज तुम्ही झाडं विणून ठेवा, उद्या कोणी कुठे अडकल तर तो तुमच्या जाळ्यात अडकल. हे 2-3 वर्षांनाच तुम्हाला दिसून येईल. आज मी जे सांगतोय हे तुम्ही लिहून घ्या. तुम्ही आज तुम्हाला सिरियसनेस समजणार नाही, पण आज तुम्हाला तुम्ही 18 घंटे काम जरी केलं तरी तुमचं आज काम कमी आहे. म्हणजे तुमचं काम एवढं काम आहे तुमच्याशी. अरे या आजच्या कामाच्या वर्षावर उद्याचं तुमचं आमचं सगळ्याचं फ्युचर आहे. पाचगरे सर, आज तुम्ही 2 तास काम करून राहिले, मग नाही बघा तुम्ही 50 लाख गाडी. पण आज तुम्ही 12 तास 14 तास काम करून राहिले, निश्चित 100% चायले नाही का तुम्ही 50 लाखाच्या गाडी बसा 10-20 करोडच्या बंगल्यात. कारण की मार्केटचा GPS signal lost. मार्केटमध्ये 100% जो कोणती गोष्ट जेव्हा 100% कोणी एक्सेप्ट करत नसते. एक गोष्ट इथून निघाली, पहिले 30% लोक त्या गोष्टीला विरोध करतात. काय करते? किती पर्सेंट? 30% खूप प्रकारे विरोध करतात. 30% लोक ह्या गोष्टीच्या सोबतही नसते आणि विरोधात नसते, नॉर्मल असते, न्यूट्रल लोक असते. ते काय असते? न्यूट्रल असते, समांतर लोक असते. 30% लोक जे आहे याच्या माइंडमध्ये ट्यूब पेटला असते. म्हणजे हे कच्चं पक्क असतं. 50-50 यांना काय म्हणू शकतो आपण? 50-50 माइंडसेट वाले असते. हे माहिती असते होणार आहे, पण याचं अंतर्मन सांगते होणार नाही. म्हणजे 50-50 असते. हा रेशो मार्केटचा. आणि 10% लोक जे आहे ते त्या गोष्टीबद्दल सिरियस असते, 100% सिरियस असते. पण हे 10% लोक वर्क करत नाही. ते 10% लोक काही दिवस सिरियस असते, नंतर यातले फक्त 5% लोक जे आहे ते सक्सेस होते. आणि हे 5% जे लोक आहे ते 100% लोकांना नंतर आणते. हे 95% लोक जे आहे ते चहाचं 5-10 मिनिटात आणलं असतात मयूर सर, तर 10 मिनिटात राहिलं. मी सगळं डोक्यात चाललं ते. झाकण लावायच्या वेळेस काय म्हणजे ते लावायचे मार्केटचा रेशो आहे. काय आनंद घेत मिटिंग करू आपण. मग हे 100 हे जे 5% लोक आहे, 90% लोक याच्या खाली येऊन काम करते मजबुरीनं. काय ना करते? त्यात कोणाला विरोध करणारे आले, नॉर्मल असणारे आले, 50-50 आले, याच्यातले 5% सिरियस वाले, हे सगळे कोणा खाली काम करते? 5%. आणि ह्या 5% लोक मग हे 95% लोक करोडपती होते. हा मार्केटचा रेशो. कोणतीही गोष्ट, प्लास्टिकचा विरोध झाला, भयंकर विरोध झाला.
रेल्वेमध्ये जेव्हा इंग्रजांनी रेल्वे आणली होती तेव्हा लोक बसायला तयार नव्हते. मग त्यानं काय केलं, जे कैदी असते जे फाशी झाली त्याले रेल्वेत बसवलं. ते म्हणे आम्हाला फाशी द्या पण आम्ही रेल्वेत बसत नाही. आम्हाला फाशी देऊन द्या, फाशी झालीच आहे, आम्हाला असं म्हणत नाही पाहिजे, आम्ही तसं मरायला तयार आहे. मग ते कुत्रे मांजरे बकऱ्या हे बसून दाखवले पाहिजे लोकांना, हे मरून द्यायला पण तुम्ही मराल नाही. आज रेल्वेची 2 महिने 3 महिने आधी रिझर्वेशन करणार. हा काळ बदलते 100%. हे 5% लोक जे आहे की नाही हे एवढं जिद्दी असते का हे काळ बदलतेच. 95% लोकांले जेव्हा सिलेंडर गावात आला लोक म्हणे आमच्या घरी बॉम्ब ठेवू नका. जुन्या काळात लोक म्हणे आमच्या घरात बॉम्ब ठेवू नका, आमचं जे आहे ते चालू आहे लाकडं आणणं चुलीत लावणं. आज सिलेंडर पाहत नाही तुम्ही, लंब्या लंब्या लाईना लागल्या. सिलेंडर नसलं तर बायको चाय नाही पाजत आहे का नाही खरी गोष्ट. कुकरच्या बाबतीत हा? कुकरच्या बाबतीत कुकरच्या बाबतीत तसं हा म्हणजे फुकटे म्हणे. एक जण म्हणे बा आमच्या इच्छा पोरीला पण शिट्या होते म्हणे, शिट्या वाजवतो. तर आज ज्याही गोष्टीला विरोध झालाय, प्लास्टिक विरोध झाला, कॉम्प्युटरला विरोध झाला. लोकांनी बघ आंदोलन केलं. राजीव गांधी जेव्हा कॉम्प्युटर आणले होते लोकांनी काय आंदोलन केले, नोकऱ्या जाईल, किती लोक बेरोजगार होईल. आज जर सर्व्हर जर जाऊन असलं तर बँकेतून पैसे निघत नाही. केलं का नाही केलं लोकांनी ऍक्सेप्ट. तसंच आज 5% लोक नेटवर्क मार्केटिंगमध्ये पूर्ण इंडियामध्ये फक्त 5% लोक जे आहे हे सिरियस आहे नेटवर्क मार्केटिंग करतात. 95% लोकांना गेमच माहिती आहे. आणि हे आपल्यासाठी चांगलं आहे कारण हे 95% लोक कुठं ना कुठं तुमच्या आमच्या डाऊनमध्ये येतील. सर मला चहा नाही पाहिजे, मग थोडं पाणी ते झालं एक मिनिट चहा हो. आज ह्या मी तुम्हाला काय सांगत आहे का आज मार्केटमध्ये आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण आहे त्या इंडस्ट्री फ्युचर खूप आहे. आज आपल्याला जेवढं झाडं विकू आपलं टाकता येईल, जेवढं आपल्याला काम करता येईल, जेवढे लोक तुम्हाला जोडता येईल तेवढे लोक जोडा. तिथून आज तुम्हाला जे दिसत नाही 2 वर्ष 3 वर्षानंतर ते आम्हाला दिसते, आम्ही हे पाहिलंय. आज 3 वर्षानंतर अशी पोझिशन येईल का समर्थ सक्सेसमध्ये जॉईन व्हासाठी लोक तुम्हाला विचारत येतील. कोणाला विचारतील? जो व्यक्ती समर्थ सक्सेसमध्ये काय सक्सेस आहे. हे 3 वर्षाचा पिरियड जो आहे हा तुम्हाला स्वतःला स्वतःला सक्सेस करून दाखवायचा पिरियड. आज आम्ही 2-2.5 वर्षाला आम्हाला अनुभव येत आहे. सर्व सांगितलं तुम्ही गाडी घ्या पाहून काही लोक येते. आज येऊन झाले लोक. आज ते सूर्यवंशी जॉईन झाला, मोठा लीडर होता तो आरसीएम मध्ये, बॅटिंग होता माझ्या टीम मध्ये. 34 rupees received on Bharat Pay. स्वतःहून काम स्टार्ट केलं. मागच्या काय स्वतःहून काम स्टार्ट केलं. सगळे जे जुने लोक होते, जुने नेटवर्क होते, सगळे येऊन राहिले कारण की गाडी दिसत नाही, लाईफस्टाईल दिसत नाही. हे 3 वर्षाचा काळ आहे तुमच्याशी मोजून 3 वर्ष आहे. तुम्ही आजपासून सुरुवात केली या क्षणापासून तर 3 वर्षात तुम्हाला स्वतःला स्टेबल करायचं आहे. स्वतःला तुम्हाला जर 3 वर्षानंतर एखादा अमका ढमका कुणी जर म्हणाल का मला समर्थ करायचं आहे तर त्याला दुसरं नाव दिसलं नाही पाहिजे. त्यानं म्हटलं पाहिजे मला भडकरच्या टीममध्ये काम करा, त्यानं म्हटलं पाहिजे मला लीडरच्या टीममध्ये काम करा, त्यानं म्हटलं पाहिजे मला पवारच्या टीममध्ये काम करा. एवढं तुमचं 3 वर्षात नाव करायचं चान्स तुमच्या विषयी. हे 3 वर्षात तुम्ही गमावले तर काय होऊ शकते हे 2 मिनिटात सांगून देतो तुम्हाला. 3 वर्षानंतर ही व्यक्ती जॉईन होईल पण तो तुमच्या टीममध्ये जॉईन होणार नाही. तो जॉईन होईल, नक्की जॉईन होईल, पण तो तुमच्या टीममध्ये जॉईन. त्यावेळेस तो तुमचा जवळचा व्यक्ती, कारण की जवळचा व्यक्ती आता आपल्यासमोर GPS signal lost. सांगा मी नाव घेत नाही कारण की नाव घेतलं लोक तुमच्या सक्सेसले पण तुम्हाला जॉईन नाही. बाकी तुम्ही 3 वर्षाने करून राहिले, तुमची लाईफस्टाईल काही बदलली नाही, लोक तुम्हाला जॉईंट होणार नाही. आणि पर्याय राहणार नाही मार्केटमध्ये. नेटवर्क मार्केटिंग शिवाय पर्याय राहणार नाही. 3 वर्ष 4 वर्षानंतर पर्याय राहणार. कारण धंद्याची पोझिशन मी तुम्हाला सांगितली काय आहे. ज्याच्यापाशी करोड रुपये त्याला मार्केटमध्ये करोड रुपये कमवायचे चान्स आहे. ज्याच्यापाशी काहीच नाही आहे त्याची तर कंडिशन अशी झाली आहे ना, धोबी का कुत्ता ना घर का घाट. तर त्याला घरात बायको इज्जत देत, मग तिकडे नोकरी गेला तर मालक इज्जत देत ना, लेकर इज्जत देत. त्याच्याशी काहीतरी कंडिशन झाली आहे. तर आज आपल्याला आपल्याला आपल्या टीम करून आपण गेम चेंजर काय ठेवलं, पागल आहे आपण काय ठेवलं गेम चेंजर. त्याच्यामध्ये खूप मोठा हे आहे, इतिहास आहे. आपल्या टीमनं गेम चेंज करून दाखवला आहे. समर्थ सक्सेसला अमरावतीत कुणी ओळखे नाही. समर्थ सक्सेसची मिटिंग कुठे अमरावतीत होत नव्हती. समर्थ सक्सेसची एक गाडी अमरावतीत नव्हती. समर्थ सक्सेसचा एक प्रोग्राम अमरावतीत झाला होता. जेव्हा
म्हणजे आपण सुरू करायला पाहिजे. आज आपण गेम चेंज करू. आपण हजार रुपये प्रोग्राम घेतले अमरावतीला, घेतले की नाही घेतले. आज लोक पैसे कमवते, गाड्या गोड्या झाल्या याला. आज लोक पैसे कमवून राहिले, दिसते आहे सगळं. तर आज हे 3 वर्ष जे आहे, हे 3 वर्ष हा तुमच्याकडे गोल्डन पिरियड आहे. कोणता पिरियड आहे? आणि या गोल्डन पिरियड जर तुम्ही गमावला तर मग तुमच्या जीवनात एक काश उरल, काश. आणि या काश भरपूर लोकांच्या जीवनात अजूनही आहे. आता हा काश म्हणजे काय माहिती आहे? राजकाव चौकात ज्यावेळेस जमीन खूप सस्ती होती त्यावेळेस आपले पुढे थैलेले पैसे घेऊन तिथं जुने जाय, आपल्या खेड्यापाड्यात जाय तिथं त्यावेळेस पैसे होते, पण त्यावेळेस ते तेवढी दूरदृष्टी नव्हती. आज राजकाव चौकात 15-20 हजार स्क्वेअर फूट जागा आहे, आपण घेऊ शकत नाही. काय अशा लोकांच्या जीवनात आज आपण म्हणतो ते वावर त्यावेळेस 10,000 एकरात भेटून आलो, त्यावेळेस आपण घेतलं नाही. आज तुमचे पैसे नाही, ते वावर कोण ना कोणी घेणार, घ्यायला पैसे आहे, पण तुम्ही नाही ते घेऊ शकत. काय आहे तुमच्या जीवनात, आहे का नाही? हा काय मग तुमच्या जीवनात राहून जे समर्थ सक्सेस सारखं एक प्लॅटफॉर्म आपल्या जीवनात आलं होतं, आपल्या अपलाईन आपल्याला सांगितलं होतं, तर आपण त्यावेळेस सिरियस नाही घेतलं. हा काय तुमच्या जीवनात आहे, आणि हा काय जर तुमच्या जीवनात नाही पाहिजे तर हे 3 वर्ष तुम्हाला जेवढी मेहनत करायची का, लिहून द्या शब्द. 3 वर्ष, जो 3 वर्ष मेहनत कराल त्याचा 50 लाखाची गाडी, त्याचा 22 करोडचा बंगला होईल म्हणजे होईल. तेवढी ताकद या प्रॉडक्टमध्ये आहे. त्या प्रॉडक्टची ताकद नाही ओळखली बऱ्याच जणांनी. अरे अर्थ खिशात पैसे नव्हते, अर्थचा डब्बा म्हणजे खिशात पैसेच आहे. एखाद्या वेळेस पैसे नसले खिशात, पण हिंमत अशी आहे का अर्थचा डब्बा सोबत आहे का नाही हिंमत? कुठे 10-20 पुढे गेलेले पैसे होऊन जाते, पैसे टेन्शन खतम होऊन जाते. आज एवढे पॉझिटिव्हिटीचं प्रोडक्ट आहे. खरंच या प्रोडक्टसारखी पॉझिटिव्हिटी मी नाही पाहिली. म्हणजे हर्बल लाईट पण काम केलं, हर्बल लाईटचा आम्ही लाख रुपयाला माल विकला सरनांनी, पण पॉझिटिव्हिटी नव्हती सर त्याच्यात. ते टेन्शन राहतो पैशात. पण आज अर्थाचं जीवनात आला, अर्थानं जीवन बदलून टाकलं. आज एवढा ताकदवर प्रोडक्ट आपल्या हातात लागला आहे. ह्या प्रोडक्टचा फॉर्म्युला जर विकला तर कोणती फॉरेनची कंपनी 5,000 करोड देईल नाही, फक्त फॉर्म्युल्याचे. एवढं ताकदवर प्रोडक्ट आहे अर्थ. आणि आज हे एवढं प्रोडक्ट म्हणजे अलादीनचा चिरा आपल्या हाती लागला, आपण घासून नाही राहिलो. आज तुम्ही एखाद्याला जर हे चक्रवाढ तोडा जाते त्याला म्हणा तू रोजचा एक डब्बा विक. आज एक डब्बा रोजचा विकला तर 2,000 रुपये घरी आणून लागले. एक डब्बा विकला तर तो सूर्यवंशी बँकेत होता. मी म्हटलं तू 10-15 आयुष्य कमावतो का, तू चांगला लीडर आहे. आज तो काय करून लागला, 6,000ची आयडी मारते सर, 2 डब्बे घेऊन जाते याच्यात, आणि याचे 9,000 करते. 600-500 पेट्रोल तर 2,500 रुपये घरगुती देते. आयडी वेगळी. 75 महिना झाला. करणाऱ्याला काही कठीण नाही आहे. खेड्यापाड्याला फिरा भरपूर पेशंट आहे. तर आज एवढी मोठी ताकद आपल्या हाती लागली आहे. आणि हे जर 3 वर्षाचा काळ जर आपण गमावला सर, तर मी तुम्हाला सिरियसली सांगतो, हा काळ डबल येणार नाही. हा काश तुमच्या जीवनात येईल. जे समर्थ सक्सेस करून झाले, हे जे लेकरं उन्हाळ्यात सुट्टीत फॉरेनमध्ये राहतील, आणि तुमचे लेकरं मामाच्या घरी राहतील. आणि तुमचे लेकरं तुम्हाला म्हणाल, पापा आप पापा नहीं आप पापी हो. काय म्हणा सर, पापा आप पापा नहीं हो, आप पापी हो. वो अंकल आपके पास आए थे, उन्होंने आपको समझ सक्सेस बताया था 3 साल पहले, हमने सीरियस नहीं लिया. आज उनके बच्चे फॉरेन में और हम इधर खेड़े में मामा के गांव में पड़े. ते होणार आहे. ते म्हणतील तुम्हाला तुमचे लेकरं, आणि ते पसंत. आज तो काय आपल्या जीवनात नाही राहिला पाहिजे. म्हणून 3 वर्ष गोल्डन पिरियड आहे. आता सगळ्यांनी विनंती, आज टाइम किंवा लागून एवढी लक्झरी लाईफ जगा. तुम्ही तुमच्या कितीतरी पिढ्या लक्झरी लाईफ जगा येऊ सर. आज 3 साल बस रात्री एक करतो. कोणी काही सांगा, कान बरे करून घ्या. कोणी सांगा का काही पडलं नाही ते, काय करून आला ते, लोक काही टाचणे असते बारीक बारीक, पाहतच कुठे करून टाकते. बाहर मार्केट में गया है, लोग टाचने के बैठे, तुम बोले क्या है, क्या तुम लगाए हुए, ऐसा होता रहता क्या, कुठला तुमचा फुगा. तर बिलकुल काना बरे करून टाकायचे. 3 वर्ष आहे बा. एक व्यक्ती डॉक्टर बनायला गेला, आणि डॉक्टर बनायला गेला, एका ऑटोत बसला. म्हणजे कोणत्या कामासाठी सल्ला घेतली पाहिजे खूप महत्वाचं असते. लोक म्हणते कान सोनार आता टोचले पाहिजे, मन आहे. एक व्यक्ती डॉक्टर म्हणजे त्याच्या पोराले घेऊन MBBS ऍडमिशनला गेला. तो ऑटोत बसला, आणि त्यानं ऑटोवाल्याला विचारलं कुठं चालले. त्यानं सांगितलं मेडिकल कॉलेजमध्ये चालले. मग चर्चा झाली, कशावर चालले. माझा मुलगा याची ॲडमिशन घ्यायची आहे, आणि
हा डॉक्टरी करायची इच्छा आहे. तो काय म्हणते, मी म्हणते त्या कॉलेजमधून आलेला मी आज ॲटो जाऊन लागलो. काय म्हणते, मी त्या कॉलेजमधून शिकलो आहे, मी आज ऍक्च्युली ॲडमिशन घेतली आहे, शिकायला गेला काही नाही, पण तू सांगते म्हणते त्याच्यापेक्षा एवढे पैसे लागले, 5 करोड लागते MBBS बनायला, एवढे पैसे लागलो, त्याच्यानंतर दवाखाना चाललं नाही चाललं, डॉक्टर खूप वाढले आहे, जास्तीत जास्त डॉक्टर जे आहे खाली बसले आहे, भाषा मारून राहिले. काय झालं, माइंड चेंज झालं. हा चालला तर कोणाला डॉक्टर करायला येणं, दुसऱ्याची कोणाला ॲटो घेऊन गेला. हे काय झालं, काऊन झालं, चुकीच्या माणसावर चर्चा करायला. हे कशामुळे झालं, आपण मॅक्झिमम लोक काय करतो, चुकीच्या माणसावर चर्चा करतो. तुमचा कोणी जवळ आहे, तो चांगल्या एखाद्या पोस्टवर आहे, तुम्ही नेटवर्क मार्केटिंग करायच्या पण त्याला विचारता, तो तुमच्या त्याच्यामध्ये तुम्ही पहिलेच मॅट असता, अजून तुम्ही जास्त मॅट होऊन जाते त्यानंतर. कारण की तुमच्या जवळ नेटवर्क मार्केटिंगचं काहीच माहित नाही, नाही माहीत ब नाही माहीत, तुम्ही सल्ला चुकीच्या माणसाने घेतला. त्या डॉक्टर जो डॉक्टर बनवायला चालला पुराले त्याचा काय काय डॉक्टरची सल्ला घेतली असते, डॉक्टर सांगत गोष्ट खूप चांगली गोष्ट आहे. कारण की लोक आजार वाढत आहे दिवसेंदिवस. हा जर चांगला शिकला चांगला डॉक्टर होऊ शकते, भविष्यात हा खूप मोठा डॉक्टर होऊ शकते आणि स्वतः लाईफ सेटल करू शकते. तर तो काय बनला असता, एक डॉक्टर. पण त्याला सल्ला चुकीच्या माणसाची घेतली, तो काय झाला, एक ॲटोवाला. तर मार्केटमध्ये सल्ला कोणाची घ्या, तुम्हाला मार्केटमध्ये काही सांगा, 3 वर्ष कानं बाहेर करून टाका. 3 वर्ष फक्त आहे का ऑफलाईनचं, राहुल ठोसरचा आहे का, सरोगर सरचा आहे का, पवार सरचा आहे का, राऊत सरचा आहे का, जे तुमची ऑफलाईन 5 वर्ष घ्यायचं आहे. 3 वर्ष आमचं आहे का, 3 वर्ष जीवनात आम्हाला देऊन द्या, 3 वर्ष सरेंडर होऊन जा. आम्ही म्हणतो तसं करा, आम्ही तुम्हाला घरचं दळण आणायला लावून झाले, सरेंडर व्हायचा अर्थ आली का, मग तुम्ही फिरत आणायला लावून द्यायचा. सरेंडर व्हायचा अर्थ का, तुम्ही सिस्टम, आम्ही सांगू सिस्टमने फॉलो करा. यूनुस सर 3 साल देखो जिंदगी कुछ नहीं होता, अब तक इतने साल गए ना, अपन ने क्या उखड़ लिया, क्या बना लिया ज्यादा बड़ा, कोई बड़ा असर बना है, किसी की बैंक में 5-10 लाख रुपये पड़े हुए आहे का, कोणाने 5,000 इमर्जन्सी फंड कोणाला पडलेला आहे का, कोणाविषयी असं काय एखाद्या नातेवाईक तब्येत बिघडली आपण तरी मदत करू शकतो आहे का, सर सोसोच काम आहे ना आपलं. आता अन्न पांघर खाणं म्हणते बरं, या कंडिशन आज आपण कुठल्याच प्रकारच्या ह्याच्यात नाही बसत. मग 3 साल और चल जाएंगे, कुछ नहीं बिगड़ेगा, सीखने को मिलेगा. ते 3 साल देतो हमको, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ाद दूंगा, ये हाथ मुझे देते ठाकुर, GPS signal lost. मुझे दे दो. 3 साल इसमें अरे एक मिनट बोलो. आपली गाडी आहे का? बसा बसा. शोलेमध्ये ठाकूर काय म्हणते, रब्बर काय म्हणते, ये हात मुझे दे दे ठाकूर. तर 3 वर्ष तुमचं माइंड फक्त देऊन द्या आम्हाला. 3 वर्षानंतर हे जे लक्झरी लाईफ तुम्हाला सांगितली, समर्थ सक्सेसमध्ये 10,000% लक्झरी लाईफ आपलीच आहे. कारण की आता तो कुठं समर्थ सक्सेस आतापर्यंत बच्चाच होतं, आता कुठं ते जवान होऊन राहिलं. अब तक क्या था समर्थ सक्सेस, एक छोटा बच्चा. काय आता पण आता क्लिअर होईल ना, पण आता पूर्ण झाडाने मिळाल ना, त्या झाडाला गाड्या लागल्या आहे, काही फॉरेन टूर लागले आहे, काही डोमेस्टिक टूर लागले की नाही. ते आता आपण मी बनलेलं झाडाचं झाड होऊन राहिलं, झाडाला आता ब्रँचेस उठून राहिल्या, त्या झाडाला फळं लागायचा टाईम आला आहे. आणि आता हे झाड खूप मोठं वटवृक्ष होणार आहे. आणि आता इथून 3 वर्षाच्या काळ, 3 वर्षानंतर मग तुम्हाला झाडाच्या खऱ्या अर्थानं फळं खायला भेटतात. काय भेटेल सर, काय खायला भेटेल सर, फळं खायला भेटेल. 3 वर्षानंतर या झाडाला एवढे बदल आंबे लागत, प्रत्येक फांदीला आंबे लागत. आणि आंबे कोण खाणार आहे, ते आंबे कोण खाणार आहे, ते आपणच खाणार आहे. पण अट काय आहे का, 3 वर्षापर्यंत ह्या झाडाच्या फुलात तुम्हाला जेवढं पाणी टाकते, जेवढं खत देता येईल तेवढं टाकते. तुमची टीम बनली आहे. तुम्हाला मी या झाडाच्या काय कुठं टाकायचं, आपल्याला गुळात काय टाकायचं आहे, खत टाकायचं आहे, पाणी टाकायचं आहे. या झाडाला बकरीपासून आतापर्यंत आम्ही या झाडाला बकरीपासून वाचवतो, आतापर्यंत या झाडाला अन्नापासून वाचवलं, आतापर्यंत या झाडाला आम्ही वाऱ्यापासून वाचवलं. आता हे झाड कुठं मोठं झालं, या झाडाला आता पुढे 2.5-3 वर्ष झाले. आणि आता या झाडाला फळं आणणं सुरू झाले. आणि फळं खायच्या टाइमला लोक जे आहे, खूप लोक जे आहे ते फळं खायच्या टाइमला काय होतं, ते चुकीचं आहे. तर मार्केटमध्ये काय आहे का, आता हे काम हे आता आपण जे काम आतापर्यंत डेव्हलप केलं, हे काम मार्केटमध्ये 0 पासून 1 व्हायला खूप वेळ लागते, पण 1 पासून 100 व्हायला वेळ लागत नाही. हे मार्केट की आहे नेटवर्क मार्केटिंगचं, इथं 0 पासून 1 व्हायलाच खूप वेळ लागते, माहोल बनायला वेळ लागते.
100 लोकांचा काही बसून याला खूप वेळ लागते, याला 2-3 वर्ष लागते. एक वेळा एक तयार झाला, हे 1चे 100 होते, 1000 होते, 10,000 होते, लाख होते, या 1चे करोड होते. आणि हे झालं आहे डॉक्टर भारत आठवडे झाला, शांपल झाला, तर आपल्या होते होणार. आता इथून 3 वर्षाचा पिरियड जो आहे हा झाडाला डेव्हलप करणारा पिरियड. आणि हे जेवढे आंबे आपल्याला करणार, डेव्हलप आपल्याला करणार नाही. जेवढं आपण हे झाडाला डेव्हलप करू, जेवढं आपण या झाडाच्या ब्रँचेस वाढवायला मदत करू, तेवढे आंबे बघायला खायला भेटणार आहे, आपल्याला खायला भेटणार आहे. आता हे झाड असं आहे का, हे झाड आता वाढणार नाही, कारण की याच्याविषयी दुसरा पर्यायच नाही. आणि आमच्याही दुसरा पर्याय नाही. आम्ही सगळे पर्याय सिकंदर सारखं काम केलं, तोडून टाकले. आम्ही दुसरं काहीच करणार नाही, आम्ही हेच करणार. सिकंदर सक्सेस काय होतं कोणी सांगू शकते? हा बताओ, सांगितलं पहिलं सांगितलं. सिकंदर की फौज जब वो समंदर की समझो जो फतेह करने को जाती थी जहाज से, तो सिकंदर सबसे पहले जब सेना उतर जाती थी तो सिकंदर वो जहाज को डुबा देता था, उड़ा देता था. तो सेना को ऐसा लगता था कि अब अपने को ये जंग जीतना ही है, जाने का रास्ता बंद हो गया. 5,000 सिकंदरचं सैन्य, सिकंदरचं 5,000 सैन्य प्रवासात थकून आलं. बाहेर देश आहे ते. आणि राजाचं पूर्व राजाचं 50,000चं सैन्य होतं. याच्यासमोर ऑप्शन होतं, यायला घरी, याचं घर जवळ होतं, यायला घरी झाले चान्स होता. याच्या ऑप्शन होतं, एक तर आपल्याला उंगा लागते, नाही मरा लागते. ऑप्शन खतम झाले होते. उनके पास ऑप्शन नहीं था, अपने को जीतना पड़ेगा, नहीं तो अपने को मरना पड़ेगा. वापस जाने ऑप्शन खतम हो गए. 5,000चा थकलेल्या सैन्याला 50,000 सैन्याचा पराभव केला. हे काय होऊ शकते, जेव्हा तुम्ही तुमचे मागचे दोर टाकून टाकता तेव्हाच होते. आज काय तुम्ही काय करून गेले, 50-50, भरपूर लोक 50-50% मध्ये करून राहिले. ब्रिटानिया 50-50. 50-50 म्हणजे काय, हे नाही झालं तर दुसरं तयारच आहे. भरपूर लोक हेच करून राहिले 50-50. हे नाही झालं तर मग बाकी जे आधीच होतं ते काय, ते तर आहे आपलं, हे चालूच आहे. हे नाही झालं तर येतच काय झालं, यायचंच काही वापस केलेलं आहे तो तर करू. 5,000 सर म्हणजे आपण किराणा नाही आपला, मग हे नाही झालं तर किराणा काय जायला ते काय लुटून निघाले. 50-50% मध्ये लोक काय झालं अटकले आहे. पण इथं 50% त्याने काय केलं, रास्ता मागचा बंद करून टाकला. आणि म्हणून हे सैन्य 50,000 लोकांचा पराभव करू शकतो. आज आमच्या आम्ही मागचे मार्ग सगळे तोडून टाकले. आम्हाला मोठं करायचं आहे, तर आम्हाला असं वाटते का सगळ्यांचं मोठं झालं पाहिजे, सगळ्यांचे अचिव्हमेंट निघायला पाहिजे, सगळ्यांच्या गाड्या वेळ झाल्या पाहिजे, सगळ्यांचं लाईफ बदललं पाहिजे. आणि तुमच्या माध्यमातून आपण वगैरे लाईफ बदललं पाहिजे. तर हा सगळं प्रपंच सांगायचं कारण असं होतं की आपल्यापाशी उणे पुढे 3 वर्ष जे आहे हा गोल्डन पिरियड आहे. 3 वर्षानंतर कोणी कुठेही जॉईन होईल, तर समर्थ सेक्शनमध्ये गेलं तर तुमच्याच टीममध्ये जॉईन होईल, श्याम सर तुमच्याच टीममध्ये जॉईन होईल, राऊत सर तुमच्याच टीममध्ये जॉईन होईल. तुमच्याच टीममध्ये एवढं जागा बसून टाका, नागपूरमध्ये असो का कर्नाटकमध्ये असो का बैतूलमध्ये असो का कुठेही जा. कोण काय राहिलं तुमच्या तांदूळबाळाच्या बिझनेसमध्ये जे क्रायसिस येऊन आले त्याचं कारण सांगतो. कच्ची मॅडम सांगू काय, आता हा 5 मिनिटं तुमच्याकडे आहे पेशंट. चला ना सर, 15-20 मिनिट. नाही नाही सोडून द्या लागतं ना. नहीं कोई टेंशन मत लो, तुम सब जाते बराबर. तांदूळबाहेर नाही काय झालाय का, एक वारूळ झालाय तयार. त्या वारुळात